आणि PNT कॉलनी एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. षटकातील P1 मधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज प्रदीप राजेंद्र सिंग येतोय. पहिला षटक डावखुऱ्या फलंदाजासाठी. पहिला चेंडू बाहेर निघाला, चेंडूला खेळून काढलाय, कव्हर पॉईंटला एकदा पूर्ण करतोय. खूप चांगली अंडरस्टँडिंग दोघांची आहे. डावखुरे बॅट्समन आहेत, राईट हँड बॅट्समन. एक चांगलं कॉम्बिनेशन बंटी सर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जी सुरुवात या ठिकाणी श्री गणेशा केलेल्या आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. कंधारी किंग्ज विकी कंधारी यांचा संघ आपण पाहत आहोत आणि खूप चांगलं बॉलिंग युनिट, बॅटिंग युनिट आहे. फिल्डिंग देखील त्या पद्धतीनेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र गोलंदाजीसाठी PNT कॉलनी एंडकडून. स्ट्राईकला आता किरण पवार आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, बीट विकेट आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या बाहेर. PNT कॉलनी एंडकडून या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निश्चितच किरण पवारसाठी असेल, कारण पहिल्या चेंडूवर स्टार्ट केले रजत मुंडेने आणि एकाच चेंडूवर एक धाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळालेली. एक सुरुवात चांगली पाहायला मिळाली श्री गणेशा केलेलं. बघूया यानंतरच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे P1 मध्ये सुरुवात होईल. हलक्या हाताने या ठिकाणी ऑन साईडला फक्त दिशा दिलेली आहे. शॉर्ट मिड विकेटला, डीप मिड विकेटला खेळाडू आहे आणि एकदा पूर्ण करतात. 2 धावा चांगल्या कन्वर्ट करतात. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ, सामंजस्यपणा, एकमेकांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग, त्याचं प्रतीक, त्याचं द्योतक आणि उदाहरण पेश करतायत आणि 2 धावा पूर्ण. हीच आवश्यकता मॉन्टी या ठिकाणी आहे. सुरुवात चांगली आहे. बढ़िया स्टार्ट किया है और दोनों टीमों के बीच यहाँ पर एक संघर्ष देखने मिलेगा. रन बनते हुए नजर आएंगे. पुढील चेंडू मिड ऑफला खेळून काढलेला आहे. हीच आवश्यकता आहे. खूप तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतोय आणि मेरिट ऑफ द बॉल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये आपण 20 धावा पाहिल्या होत्या आणि जर आपण संपूर्ण या आजच्या चौथ्या दिवसापर्यंत पाहिलं तर एकमेव डिंगडॉंग पुणे संघ त्यांनी 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 25 धावा केलेल्या आहेत. मग ही देखील चांगली सुरुवात होती 11 धावांनी. आणि मिसलाईन स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. सोपा झेल, चेंडूच्या लाईन मध्येच नव्हते. चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो. राजू, कामयाब इंसान भले ही खुश ना रहे, खुश रहने वाला इंसान हमेशा कामयाब होता है. कामयाबी बहुत जल्दी हासिल की. आणि यशाच्या मार्गावर जाणाऱ्याचं आपण जर पाहिलं तर कष्ट आपल्याला पाहायला मिळतं, संघर्ष पाहायला मिळतं, मेहनत, निष्ठा, निर्धार पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू चांगले खेळून काढल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा धाव निघाली. चौथा चेंडू या प्रकारे खेळले. बॅट्समन शरीरापासून दूर होतं, बाहेर निघणारा चेंडू होता. एक नॅचरल अँगल आहे राजेंद्रकडे आणि डावखुरा गोलंदाजी करत आहे आणि त्या चेंडूला खेळण्यासाठी गेले आणि टॉपेज लागली. सोपा झेल देऊन परतले. तर निश्चित स्वतःवर नाराज असतील, कारण ज्या स्थितीमध्ये दोघंही चांगले मिडल करत होते, चांगल्या धावा निघत होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये महत्त्वाची विकेट LK स्टार राजकोट नदी सिद्धी संघाला घेऊन देतोय, तो म्हणजेच गोलंदाज राजेंद्र. गती परिवर्तन, बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह आहे, ताच आलेला आहे फलंदाज आणि थोडंसं वेळ घ्यावं लागणार आहे कृष्णाला. धावसंख्या 4, 1 गडी बाद, 5 चेंडू. राजू, LK स्टार हरसिद्धि राजकोट ने पहले मैच में आपने देखा सिर्फ 53 रनों पर रोका था विपक्षी टीम को. फ्रंट लाइन बॉलर्स है उनके पास. खूप चांगली सलामीची जोडी त्यांची आहे गोलंदाजी दोन्ही एंडकडून.
हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. खूप चांगलं क्रिकेट हेच करावं लागेल आहे, जे पहिल्या 2 ते 3 बॉलमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर थोडंसं गणित बदललं. हेच कमबॅक असतं आणि या प्रकारची गोलंदाजी राजेंद्रने या अगोदर देखील करून दाखवलं. सँडी एस.पी., दीपक प्रचिश या संघाविरुद्ध आणि आता देखील पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5, 1 गडी बाद. दॅट इज स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो चषक 2022 नवं वर्ष नवं पर्व आपण पाहत आहोत. मैदानावर टॉस झाला, नाणेफेकीचा कोल गेला होता कंधारी किंगच्या बाजूने आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जी हाँ, कंधारी किंग्स मुंबई ने राजू टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला किया है, लेकिन अभी तक फैसले पर खरे नहीं उतरे. पहले ओवर में सिर्फ हमने 5 रन दिखे और एक जो बेनज़ीर विकेट है रजत मुंडे का वो भी गंवाया है. एक अच्छी शुरुआत इस वक्त जो गेंदबाजी करने वाली टीम है ना, एलके स्टार हर सिद्धि राजकोट ने की है. बहुत अच्छी शुरुआत. गेंदबाज भी क्रिकेट में बिल्कुल बेहतरीन परफॉर्मेंस कर सकते हैं, ये दिखा दिया. खूपच छान पाहायला मिळतं. पहिल्या दिवशीचा आपण पाहतोय सेमीफायनलिस्ट 3 आपल्याला मिळालेत. पहिल्या दिवशी TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाचा अनिकेत राऊत, दुसऱ्या दिवशी एंजल स्पोर्ट्स कोलकाता सरोज प्रमाणिक आणि उमर 11 ट्रायडन नवी मुंबई. तिसऱ्या दिवसाचा आपण पाहिलं उस्मान पटेल यांचा संघ उमर 11. आज 4था दिवस. आज सेमीफायनलीत 4था कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे आणि यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. पहिला चेंडू राजदीपचा ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव. किरण पवारकडे या सामन्याची सूत्र हातात घेण्याची एक मोठी क्षमता आहे, त्यामुळे कृष्णाला साथ द्यावी लागेल. 2-3 ओव्हरपर्यंत आपल्या संघाला 18 चेंडूमध्ये 24-25चा पल्ला गाठला आणि पुढच्या 1-2 ओव्हरमध्ये आपण बऱ्यापैकी जर अजून 15-20 धावा निघाल्या तर ही धावसंख्या टॉस जिंकून 65 पर्यंत जाऊ शकते. हेच कॅल्क्युलेशन करावं लागेल. राजदीप सुप्रीमो एनकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शक्यते फुटचा चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू होता, बाहेरच्या चेंडूवर ड्राय करायला गेले आणि चेंडू डॉट. बहुत बेहतरीन यहाँ पर ये गेंद थी. बिल्कुल बल्लेबाज के ये देखिए ड्राइव करने गए थे, पूरा बदन खींच लिया था बल्लेबाज को. थर्ड अंपायर नो साठी चेक करण्यासाठी करुणाकर कोटियन सरांनी सांगितले. थर्ड अंपायर साईड जी लाईन आहे त्या ठिकाणचाच नो या ठिकाणी चेक केला जातोय. गोलंदाज राजदीप आणि इन ॲक्शनमध्ये आता शेखर देशपांडे सर आणि जग्गू राणा सरांना आपण पाहणार आहोत. दुसरं षटक सुरू आहे. मॉन्टी सर धावसंख्या 6, 1 गडी बाद. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतात त्यावेळेस अंदाज हाच आलेला. आतापर्यंत जर आपण 4थ्या दिवसापर्यंत एक पूर्ण स्पर्धेचं एक विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिली बॅटिंग करून धाव फलकावर जर धावा लागल्या तर नंतर आपल्याला एक चांगलं टार्गेट करावं लागतं. एक वेगळ्या प्रकारचा प्लॅन आहे. हमने अब तक देखा है राजू की पहले जो 4 ओवर है वहाँ पर टीम्स है जो संभल कर खेल रही है. 24 से लेकर 30 रन बना रही है, लेकिन फिर उसके बाद हमने रन्स देखे हैं, 70 के आगे भी रन्स देखे हैं. तो एक गेम प्लान लेकर हर टीम यहाँ पर उतरी है, लेकिन जो पावर प्ले है राजू, रिस्क तो लेना होगा. नक्कीच रिस्क घ्यावी लागणार आहे, कारण पॉवर प्लेमध्ये 4ही दिवसामध्ये जर पाहिले तर प्रत्येक संघाकडे डॉमिनेट करणारे, प्रभुत्व गाजवणारे, वर्चस्व प्रस्थापित करणारे फलंदाज होते. मात्र गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच कमबॅक केलेत, विकेट घेतल्यात, खूप चांगली अचूक गोलंदाजी आणि त्याचा परिणाम म्हणजे जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीत. फक्त 2 आपल्याला पॉवर प्लेमध्ये पहिल्या P1 मध्ये 12-12 धावा पाहायला मिळाल्यात. डिसिजन पेंडिंग आहे. तोसाठी रेफरल आहे. थर्ड अंपायर ॲक्शनमध्ये आहेत. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषकाचा हा 4था दिवस, ही 4थी रात्र आपण पाहतो आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल, सो फ्री हिट. या ठिकाणी नो बॉल आणि आता फ्री हिट असणार आहे. एक मस्त मेजवानी क्रिकेट चाहत्यांना या सुप्रीमो चषकाच्या निमित्ताने पाहायला मिळते. आणि बघा किरण पवार देखील 2 बॅटचा सराव आहे, कारण एका हाताने षटकार मारण्याची किमयागार आहे. आणि महेंद्रसिंग धोनीला देखील आपण अशा पद्धतीने पाहतोय. फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया या चेंडूवर काय घडतंय. हा बघा साइडचा एक जो अच्छा मौका है कि इस जो फ्री हिट पर है जो रन बना सकते हैं, क्योंकि बहुत जल्दी रजत मुंडे को चलता किया है, तो ये मौका है राजू. नक्कीच ही संधी आहे. आणि या चेंडूला उंच टोलवतोय. चेंडू ते डीप मिड विकेटला. फ्री हिट आहे, त्यामुळे एकच धाव. मगाचा जो नो आपण पाहिला, मला आठवते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ज्यावेळेस सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल वेगवेगळ्या प्रकारचे आपण सामने पाहत होतो. मात्र क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट त्याचा एक वेगळ्या प्रकारचा तो नो पाहिला होता. आणि या प्रकारे देखील आपण पाहिला. पुढचा चेंडू आता मात्र व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हिनिंग, शॉट ऑफ द नाईट.
चौकार, सुप्रीमो चौकार. जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. इसी तरह से खेलना होगा राजू, कदमों का इस्तेमाल करना होगा, चार्ज करना होगा. देखिए कितना बहुत ही बेहतरीन शॉट खेला है, गेंद सीमा रेखा के बाहर. ये जो गेम प्लान है, ये जो नीति है, ये अपनानी होगी, रन बनाने होंगे राजू. और अब यहाँ पर शुरुआत की है, बहुत बढ़िया शॉट. संख्या 12 फुटतो चेंडू राजदीपचा. आता मात्र डबल माइंड झाले होते, टर्न होईपर्यंत वाट पाहिली, मात्र धाव संख्या पुढे करत राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. या अगोदर आपण नितीन माटून गेला पाहिलं होतं. मॅच ज्यावेळी फसली होती डिंगडॉंग पुणेचे, त्यावेळेस स्टेप आउट होऊन लॉंग ऑफच्यावरून उत्तुंग षटकार पाहिलं होतं. आपण स्क्रीनवर पाहतोय. जेव्हा 2010ला कला क्रीडा महोत्सव सुरू झाली त्यावेळेस फुटबॉल देखील त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं आपण. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रोक चेक करायला गेले. अनदर डबल माइंड विकेट गॉन. हा होश उडू दे तू भारी खेळना. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा खेळू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. किरण पवार जिस तरह से आउट हुए हैं राजू, मुझे नहीं लगता कि शालेय स्तर में जो क्रिकेट खेला जाता है वहां पर भी ऐसे खिलाड़ी आउट होते होंगे. आप एक बेहतरीन और बढ़िया सुप्रीमो ट्रॉफी खेल रहे हो और अपने पिछले मैच में 18 गेंदों का सामना करते हुए बहुत बढ़िया खेलते हुए 30 रन भी बनाए थे. दोहरे मन के साथ जब आप खेलते हो, आधे अधूरे मन के साथ खेलते हो, आपकी सोच गलत हो जाती है. और एक बेहतरीन विकेट यहाँ पर गेंदबाज ने ली है. फिर से एक बार राजदीप ने नो बॉल करने के बाद जो एक फ़ायदा उठाना चाहिए था, वो फ़ायदा कंधारी किंग्स मुंबई नहीं उठा पा रही है. सलामी बल्लेबाज है, वो पेवेलियन में लौट चुके हैं. अब यहाँ पर बेहतरीन खेलना होगा कंधारी किंग्स मुंबई टीम को. नक्कीच ज्या चेंडूवर बाद झालेले आहेत लेग कटर स्लोवर रन टाकला होता. मी या अगोदर देखील म्हटलं होतं नॉन स्ट्राईकला कृष्णा आहेत. आपण या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय संजयभाई पोतनी साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 2010ला आपण सुप्रीमो कला क्रीडा महोत्सव सुरुवात पाहिली. अजिंक्य राहणेला पाहतोय आपण स्क्रीनवर, ज्या पद्धतीने त्यांनी योगदान दिलं. मुंबईसाठी एअर इंडियासाठी देखील ते खेळले. आणि रोहित शर्मा या अगोदर. सबसे इम्पोर्टेंट बात है ना राजू, जो प्रेशर का चोला है ना उसे फेंक देना होगा. खेलना है जो एक नेचुरल गेम होता है आपका, आप नैसर्गिक खेलो, बन सकते हैं रन्स. आता मात्र ऑफ कटर आतमध्ये येतोय. खेळून काढलेला चेंडू डीप मिड विकेटला, एक धाव पूर्ण करतोय. नक्कीच करेज इज द बेस्ट वेपन इन डेंजर म्हणतात. बघा काय घडतंय आणि दोन्ही बाजूला पळापळ सुरू आहे. कोणाचाही कॉल नाही. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन बिटवीन महिपाल अँड कृष्णा अँड अनदर रन्स ॲडिंग इन द स्कोर. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. एक निघाला होता, एकानेही कॉल केला नाही. त्या दरम्यान थ्रू चुकीचा ठरला, अन्यथा या ठिकाणी अजून एक विकेट जाऊ शकली असती. 2 ओव्हर धावसंख्या 15, 2 गडी बाद. बहुत गड़बड़ लग रही है कंधारी किंग्स मुंबई टीम में. जिस तरह से आपने तालमेल कहा मराठी में, बिल्कुल नज़र नहीं आ रहा है. आपको मैदान पर जाना है, दोनों जो खिलाड़ी हैं उन्होंने आपस में बात करनी है. एस नो वेट का जो कॉल है वो देना है. और आपकी जो टीम की अब नाजुक स्थिति है उन्हें सही स्थिति में लाने के लिए एक नीति के साथ खेलना होगा राजू. अब तक जो रन बने हैं वो बने हैं. आपके जो काबिलियत है, आपके पास खेलने की जो क्षमता है, ये जो सारे दीवाने आपका क्रिकेट देखने के लिए आए, चलिए जो खेलना है खुलकर खेलिए. ये अभी मौका है. बस ये और 6 ओवर है ना, इसी में आपको आपके हुनर दिखाने हैं. याच गोष्टीचं या ठिकाणी प्रमाण दाखवावं लागेल दोन्ही फलंदाजांना. नाजूक स्थितीमध्ये असले तरी सुद्धा खूप छान असं क्रिकेट खेळावं लागेल. तारीफ करनी होगी गेंदबाजी की. गेंदबाजों ने बिल्कुल दहशत यहाँ पर दिखा दी है. छाती में एक ऐसा जो कहते हैं ना भीति, वो निर्माण की है. अगली गेंद, इस गेंद को खेला है निश्चित तौर पर. अभी दूसरे रन की कोशिश नहीं. वेट, अच्छा कॉल. नॉन स्ट्राइकर इनको यहाँ पर कॉल देने की जरूरत थी. डेंजर इन पर उन्हें दौड़ना था. रन संख्या 16 रन. तीसरा ओव्हर पिच मैदान पर चलता हुआ. आणि आपण जर पाहिलं तर सर ज्या प्रकारची सुरुवात झाली, राजेंद्र आणि
राजदीप या दोघांनी गोलंदाजी केलेली आहे. निर्णायक गोलंदाजी आहे आणि सुरुवात वेगळ्या प्रकारची झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे राजदीपने विकेट घेतल्या आणि डबल माइंड झाले होते. किरण पवार खूप महत्त्वाचा एक हुकमी एक्का होता स्टार्ट देणारा, तो मात्र परतलेला आहे. राजेंद्र पेंटी कॉलनी एंडकडून ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय कव्हरला. एक धाव, धावसंख्या 17, तिसरं षटक मार्गस्थ. एक वेगळा प्लॅन असाच करावा लागेल की येणाऱ्या 7 ते 8 धावा चेंडूमध्ये किमान आपल्याला 10-12 धावा, त्यानंतर आपल्याला एकाला तरी या ठिकाणी अटॅक करावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. देखिए राजू, हमने उमर 11 की अगर बात करते हैं तो वहाँ पर मुन्ना रुके थे मैदान पर, एक जो एंड है वो उन्होंने संभाल कर रखा था और दूसरे ओवर से फिर श्रेयस कदम ने हल्ला बोला था. ओ हो यष्टीरक्षकाच्या हातातून या ठिकाणी जीवनदान झेल सुटलेला आहे. मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. वाईड बाहेर काढला होता चेंडू आणि या ठिकाणी त्या चेंडूला रीच करेपर्यंत पोहोचले बॅट्समन आणि जीवनदान. राजेंद्र सिंह है ना, वो बल्लेबाजों का इम्तिहान ले रहा है. आणि इम्प्रोव्हायझेशन, नाईस एक्झिक्युशन. चेंडू येतो बॅकवर्ड पॉइंट, हा येतोय सुप्रीमो चौकार, खडखणीत दणदणी. ही जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू भारी चौकार. खेळ ना. हा भगवा जरासा तू जोश भर. राजू देखिए, मैंने ये कहा था कि गेंदबाज राजेंद्र है ना, ये बल्लेबाजों का इम्तिहान ले रहे हैं. बस सुना, गेंद पर आगे चार्ज किया, बहुत अच्छा गैप में. इसी तरह से खेलना है, आपको रनों की जरूरत है. ये जो स्ट्रोक है ना राजू, इससे रनों की जरूरत पूरी होगी. नक्कीच अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागणार एक. आणि या परीक्षेमध्ये तो पास झाला बघा. बाहेरचा चेंडू निघणारा होता, चांगला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि त्यामध्ये यशस्वी होतोय चौकारासाठी. पुढचा चेंडू आणि स्टेप आउट केला होता. बघूया, एक धाव तर कॉल केलेला आहे, मात्र निश्चितच जोपर्यंत खेळाडू येते कुठल्या प्रकारची घाई करण्याची गरज नाही आहे. खूप चांगल्या प्रकारे मॅच सिच्युएशन सुरू आहे. संख्या 22, 2 गडी बाद. जो रन बने हैं वो स्कोरबोर्ड पर बहुत अच्छे हैं. आपको अब खेलना है, 8 ओवर तक खेलना है, मौका है, बस जैसे ही मिलेगा मारना चौका है. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक आपण खेळाडूंना खेळताना पाहिले 8 ओव्हरची सुप्रीमोचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने या ठिकाणी ड्राईव्ह करतोय, हेच आवश्यक आहे. हीच रणनीती तयार करावी लागेल. जसं म्हणतात, नॉट ओनली जस्ट प्लॅन युअर सेल्फ, फक्त योजना आखू नका, बट यू मस्ट इम्प्लिमेंट ईच अँड एव्हरी प्लॅन अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ऑफ द मॅच. स्थिती परिस्थिती हीच सांगते की 3 ओव्हरमध्ये 23 आहे, अजून पुढे जाऊ शकता आणि त्यानंतर समवन हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह हिअर, समवन हॅज टू टेक द रिस्क. रिस्पॉन्सिबिलिटी घेते. सुरुवात चांगली झालेली आहे. इसी तरह से खेलेंगे तो निश्चित तौर से राजू यहाँ पर 70 का आंकड़ा हमें देखने मिलेगा. 3 ओव्हर 23. राजदीपने पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 10 रन्स दिले होते. राजेंद्रने 2 ओव्हर आपल्या या ठिकाणी वैयक्तिक गुलेंचं पृथक्करण पाहिलं तर 1 गडी बाद केलेला आहे. 13 धावा दिलेल्या आहेत. 6.50चा इकॉनॉमी पाहतोय आपण. राजू, कृष्णा गवली जिस तरह से खेल रहे हैं, अब ये कृष्णा लगातार खेलते रहेंगे तो उनके पास जो बैट है, वो बल्ला है, जो बांसुरी है, उससे बहुत बेहतरीन जो साउंड हमें सुनने मिलेगा, एक संगीत सुनने मिलेगा. नक्कीच आपण फायनल डे टुमॉरो डॅडी स्कूल प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. उद्या शेवटचा दिवस, अंतिम नयनरम्य सोहळा. TWJ डॉमिनेटर्स पालघर पहिल्या दिवशी सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ एंजल स्पोर्ट्स कोलकाता, सेकंड डे सेमीफायनलिस्ट. कालच्या दिवसामध्ये उमर 11 ट्रायडन नवी मुंबई आणि आज चौथा दिवस. हु इज दी नेक्स्ट कंटेंडर टू दी सेमीफायनलिस्ट हे आपल्याला काही क्षणात नाही, काही वेळानंतर कळेल. मात्र खूप चांगले पाहायला मिळाले. चांगले नामांकित संघ, बलाढ्य संघांना उलटफेर पाहायला मिळाला आणि काही संघांनी खरोखरच एक चांगलं क्रिकेट खेळले. कौन बनेगा विजेता? कंधारी किंग्स मुंबई और LK स्टार हरसिद्धि राजकोट. ये संघर्ष चल रहा है मैदान पर और दोनों टीमें हैं बहुत ही बढ़िया जिद्दोजहद कर रहे हैं. डैडी स्कोर सुप्रीमो ट्रॉफी 2022 सीधा प्रसारण किया जा रहा है डॅडी स्कोर प्रेझेंट्स 70 चैनल यूट्यूब के माध्यम से. नक्कीच आज प्रेक्षकांची आपण पहिल्या दिवसापासून पाहिले, ज्यावेळेस स्टार्ट झाली पहिला बॉल ज्यावेळेस 9:10 24 तारखेला टाकला गेला आणि त्यावेळेस 6,500 ऑनलाईन आणि त्यानंतर लगेच कळलं की 10,000 15,000 दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर 25,000 आणि वाढतच गेली.
आणि आज देखील प्रेक्षकांची जर आपण संख्या पाहिली मैदानाव्यतिरिक्त देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून काही आपल्या लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, मोबाईलवर, स्मार्ट टी व्हीवर पाहत आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करणं. मात्र असाच एक वेगळा आपण हा सोहळा, नयनरम्य विहंगम सोहळा निश्चितच डॅडी स्कोर सुप्रीमो ट्रॉफी 2022 नवं वर्ष नवं पर्व या माध्यमातून पाहत आहोत. 7 गेंदों में इन दोनों के बीच कृष्णा गौली और महिपाल के बीच 10 रनों की साझेदारी हुई है राजू। और एक बहुत इम्पॉर्टेंट है कि एक साझेदारी टीम कंधारी किंग्स मुंबई को बहुत जरूरी है। राजेंद्र 2 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. आणि मोंटी सर, आपण पहिल्या दिवसापासून जसं या स्पर्धेमध्ये वेगवेगळी बक्षिसं आहेत, म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, बेस्ट फिल्डर याला देखील काही पॉईंट्स आहेत. त्या आधारावर टी ज्युपिटर, मॅन ऑफ द सिरीज, 4 व्हीलर, एस्प्रेसो ही देखील वेगळी बक्षिसं आहेत ज्याच्याकडे लक्ष असणार आहे. आणि महिपाल हा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. राजेश फुलरलेन चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. डीपवरनं खेळाडू येते, बघूया कॉल देतो का. एकदा पूर्ण करतोय, चांगले क्षेत्ररक्षण, 1 हँडेड पिकअप खूप आवश्यक आहे. हिरवं जेव्हा असतं लच ग्रीन आउटफील्ड आणि अशा मैदानामध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना एक वेगळ्या प्रकारचं प्लॅन करावं लागतं. कारण पहिल्या दिवसापासून शाही शेखचा जो झेल घेतला किरण खोबरेने कव्हरला, तिथपासून आपण क्षेत्ररक्षकांचे देखील या ठिकाणी चांगले परफॉर्मन्स पाहत आहोत. रवि लिंगाला को भी याद करना होगा, 4 बहुत बेहतरीन कैचेस लिए हैं. पुन्हा एकदा स्ट्रिप आउट केलं होतं आणि त्यानंतर पाहिलं वरती लॉफ्टेड खेळायचं होतं, खाली राहतोय. मात्र या दरम्यान 2 धावा पूर्ण. महिपाल आणि कृष्णा या दोघांमध्ये पुन्हा एकदा एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तारीफ करनी होगी. ये गेम है, ये खेल है क्रिकेट का. देखो ऊंचे लंबे शॉट नहीं आ रहे, बड़े स्ट्रोक्स नहीं आ रहे, तो आपको इक्का दुक्का पर जाना है और प्रेशर बनाकर खेल रहे हैं. अच्छा, ये रनों का जो स्कोर बोर्ड है वो रनों का मधुबन खुशबू दे रहा है राजू. पुढचा चेंडू आणि या चेंडूला पाठवतोय डीप लॉंग ऑनच्या वरून. हा येतोय सुप्रीमो षटकार. अनदर बिग वन, माइटी ब्लू षटकार. क्या बढ़िया शॉट खेला है यहाँ पर कृष्णा ने, बिल्कुल गेंद पर आए और जो टीम को जरूरत है रनों की, वो भूख है वो पूरी की है. गेंद को खेल दिया आसमान में, प्राप्त किया है सुप्रीमो सिक्सर. और इसी के साथ रन है ना, वो छलांग मारते हुए नजर आ रहे हैं. स्कोर हो चुका है 32. बहुत बेहतरीन खेल इस वक्त चल रहा है राजू. खूप छान खेळ, याच्याकडे मोठे फटके खाण्याची क्षमता आहे. एकेरी दुहेरी धावांवर देखील भर देतोय. कृष्णा निर्णायक ठरतोय. राजू- 11 चेंडू 21 धावांवर. राजू, इस वक्त जो कृष्णा गौली खेल रहे, मैंने थोड़ी देर बताया था, कोई बल्ला नहीं, उनके पास एक बांसुरी और एक सुंदर संगीत फ्लूट साउंड दे सकते, दे रहे हैं. बढ़िया खेल रहे हैं. डबल माईट पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं पुढे आणि या चेंडूला मोठा फटका काढण्यासाठी गेलं. हे नक्कीच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एका पाव्यामधून आणि बासरीमधून आता सुमधुर संगीत, लयबद्ध आणि तालबद्ध. कारण पहिल्यांदा 2 धावा आणि त्यानंतर उत्तुंग षटकार. एक अच्छा कमबैक यहाँ पर राजेश नायडू का देखने मिला है. छक्का खाने के बाद भी जाल फंसाया था. पुन्हा एकदा रोल केलं होती चेंडूवरती बोट, मात्र त्या चेंडूला फक्त टर्न केलं होतं डेप्थ स्क्वेअर लेगला. तोपर्यंत स्क्वेअर लेगवरून डीपवरनं खेळाडू फील्ड करतोय. 1 धाव संख्या 33. 4थ्या षटकातील एकमात्र चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या डावातील पहिलं सत्र अर्धा आपण डाव म्हणू शकतो तर समाप्त होणार आहे. मात्र याची शेवट राजेश गोलंदाजी करतोय. सुप्रीमो एन कडून आतापर्यंत चांगल्या प्रकारची पार्टनरशिप पाहायला मिळते आणि खूप चांगलं क्रिकेट चालू आहे. शेवटचा चेंडू घेऊन सुप्रीमो एन कडून 4थ्या षटकातील राजेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. 2 धावांसाठी निश्चितच जातील. याला म्हणतात करेज इज द बेस्ट वेपन इन डेंजर. संकट काळामध्ये शस्त्र हे तुमचं निश्चितच साहस, शौर्य हे प्रमुख शस्त्र ते दाखवत आहेत. चांगली रणनीती आहे, चांगला प्लॅन आहे, त्याच्यावर इम्प्लिमेंट करतायत. आणि 4 ओव्हरनंतर धावसंख्या 35. जी धावसंख्या थोडीशी अडखळत होती सुरुवात, मात्र त्या धावसंख्येला एक चांगला आकार मिळतोय.
बहुत अच्छी साझेदारी हुई है। 2 विकेट खोने के बाद इन दोनों बल्लेबाजों ने, कृष्णा गौली और महिपाल ने, सोनम बता रही है मुझे कि 22 रनों की साझेदारी की है। ये साझेदारी है ना, इस मैच में कामयाबी देने के लिए बहुत अच्छी है। तो 4 ओवर यहाँ पर समाप्त हो चुके हैं। कंधारी किंग्स मुंबई बनाम एलके स्टार हरसिद्धि राजकोट के बीच आज के इस शाम का बहुत बढ़िया मैच चल रहा है। क्या होगा आगे, आइए सुनते हैं। बेहतरीन कमेंटेटर पूरा महाराष्ट्र जिन्हें जानता है, प्रसाद, और प्रसाद के साथ होंगे राजेश कुले। भी आमच्या समालोचन कक्षामध्ये या पहिल्या डावातील उर्वरित 4 ओव्हरसाठी आमंत्रित करतोय प्रसाद परब सर. आपलं देखील डेडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो चषक 2022 नववर्ष नवपर्व क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 35 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकून कंधारी किंग्स मुंबई या संघाने. प्रसाद परब सर, वेलकम, हार्दिक स्वागत. थँक्यू राजेश कुळे, थँक्यू मॉन्टी. खूप चांगली भागीदारी आपण बघतोय तिसऱ्या विकेटसाठी. पुढील चेंडू या षटकातला पहिला चेंडू, थोडासा ओव्हर पिच बॅटर करून घेतला, फुल टॉस. क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफ वरून येतो, चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत मिळते ती एकच धाव. सरासरी चांगली मेंटेन केली आहे. नंतरची 2 षटकांमध्ये अटॅक पाहायला मिळाला, आक्रमण पाहायला मिळालं आणि त्यासाठी निश्चित मी जबाबदार ठरवतो म्हणजे निश्चित कृष्णा गवळीला. त्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. आता इनिंगमध्ये आपल्या त्याने 2 चौकार, 1 षटकाराच्या मध्ये आपली स्वतःची खेळी सजवली आहे आणि वैयक्तिक तो 23 धावसंख्येवर खेळतोय. 2 फलंदाज जेव्हा आपण बघितलं बाद झाले, धावसंख्या 13 होती आणि त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप 22 धावींची पाहायला मिळाली. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, वेगवान चेंडू. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू ओव्हर पिचपासून थोडासा मागे ठेवला आणि तुम्ही पाहता चेंडू सरळ रेषेत निघून जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. हा पूर्णपणे चेंडू हा प्रश्न विचारून गेला आहे तो स्ट्रायकिंगला फलंदाज महिपाल सिंगला. धावसंख्या कायम आहे, धावफरकार आपण बघतोय ती म्हणजे 36 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना गोलंदाज प्रदीप. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम लेनचा वापर. बॅट्समनकडे बघितलं की फुटवर्क नाहीये, तो जागेवर नाचतो, याचा फायदा उचलला आणि चेंडूला खूप चांगल्या रीती राईज करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये पाठवून दिलाय. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम दिस ओव्हर प्रदीप. महिपालला मात्र अक्षरशः जागेवर उभं राहून करून ठेवलंय मैदानावर आपण बघतोय. कृष्णा गवळी निश्चितच त्याच्या समोर आला, जवळ आला, काहीतरी चर्चा केली आणि बघायचं आहे तर चर्चेचं उत्तर इथे काय पाहायला मिळणार. पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रदीप. हो, चेंडू ट्रो क्रशर चेंडू जवळजवळ होता. बघायचं आहे चेंडू लेग स्टिक सोडून जातो, हेच पंच त्या गोलंदाज सांगतायत आणि निश्चित नकार दिलाय. एकदा तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर आणि एका धावेच्या मैत्रिणी आपण बघतोय धावसंख्या ॲडो धावफर करते म्हणजे 37 धावा. बघितलं की फलंदाज थोडासा शफल होता, स्टंपच्या समोर आला होता आणि नंतर तो फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण बघलो की बॅटची हलकीची आतली कड घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअरमध्ये निघून गेला आणि तिथे मात्र एकदा कंप्लीट केली फलंदाजाने. खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील प्रदीप याच गोलंदाजीने 2 ओव्हरमध्ये 10 धावा देताना 4 गडी बाद केले होते. तोच प्रदीप मलिंगा या ठिकाणी गोलंदाजी करतोय पेंटी कॉलनी एंडकडून आणि बॅट्समनला चांगलं रीड करतोय, त्याचं माइंड रीड करतोय, त्या अनुषंगाने स्टान्स चेक करतोय, टेम्परामेंट चेक करतोय आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. समोर एक्झिक्यूट केलाय, कोणी खेळाडू जवळपास नाही आहे. 2 खेळाडूच्या गॅपमधून चेंडू निश्चितच जातोय की काय, पण जोपर्यंत चेंडूचे कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग मध्ये द विकेट, कारण धावांची गरज आहे. मगाशीच मी उल्लेख केला की प्रगल्भ असं हे मैदान, अथांग पसरलेलं असं मैदान, इथे तुम्हाला षटकार चौकार खूप रेअरली बघायला मिळतात, पण तो प्रयत्न मात्र कृष्णा गवळीचा सुरू आहे. गॅपमध्ये निश्चित फटका एक्झिक्यूट केला आणि तुम्ही मात्र 2 धावा त्याने अर्जित केला, कंप्लीट केला, आपल्या संघासाठी ॲड केला धावफलकावर. धावसंख्या 39. षटक क्रमांकात 5वं सुरू आहे. हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, गुड बॉलिंग, काय जबरदस्त कमबॅक. 1 षटक हाताळलं, धावा खर्च केल्या ते फक्त आणि फक्त 4 धावा, त्यातले 2 चेंडू निर्धाव आहे, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय आणि काय गोलंदाजी केली आहे. 4 षटकाकडे आपण बघितलं 35 धावा होत्या राजेश आणि 8.75 ची सरासरी, ती आता मात्र पूर्णपणे खाली आणली आहे. धावसंख्या 39 धावा धावफलकावर आणि 5 षटकाकडे तुम्हाला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या अंकित केली आहे, म्हणजे 7.80 ही सरासरी, म्हणजे 8.25च्या गतीने होती ती मात्र पूर्णपणे खाली आणली आहे 7.80 आणि सरासरी आपण बघतोय कमी झाल्यानंतर धावसंख्या 39 धावा धावफलकावर. पूरा श्रेय गेंदबाजी करने वाली टीम को, जिस तरह की गेंदबाजी
देखिए करंट 7.80 इस ये देखिए हमारे हिंदू हृदय सम्राट जी जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर 2010 में सुप्रीमो कला क्रीड़ा महोत्सव फाउंडेशन की शुरुआत हुई। ये 9वां साल हम देख रहे डैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 9वां संस्करण चलता हुआ। इस पूरी प्रतियोगिता के करता धरता आदरणीय सम्मान्य शिल्पकार संजय भाई पुतनी साहब और एडवोकेट अनिल परब साहब परवीन मंत्री और संसदीय कार्य मंत्री जिनके माध्यम से इस बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन पहले 4 में प्रोफेसर आपने जिस तरह से यहाँ पर एक बात जिक्र की थी जब 35 रन थे, लेकिन 5वें ओवर में प्रदीप को लेकर आए कप्तान एलके स्टार रिसिद्धि राजकोट टीम के और फिर एक बार कहानी में पलटवार, लेकिन यहाँ से अभी भी आगे जाना होगा। 3 ओवर का खेल बाकी है। कंधारी किंगने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय केला आणि आतापर्यंत असं म्हणावं लागेल की 4 षटकापर्यंत हा निर्णय योग्य होता, पण एक षटक असं होतं जिथे मात्र प्रदीप मलिंगाने अप्रतिम छाप सोडली। आपल्या गोलंदाजीमध्ये जी वैविध्यता होती, व्हेरिएशन्स होतं, त्यामध्ये निश्चित आपली छाप सोडत असताना 3 चेंडू या षटकात त्यांनी निर्धाव टाकले आणि बाकीच्या चेंडूवर त्याने 4 धावा खर्च केला। अप्रतिम षटक हाताला कमबॅक करू दिले आपल्या संघाला। जणू काय इथे मात्र धावसंख्येला अंकुश लावलाय आणि जर आपण बघितलं तर बॅटिंगच्या माध्यमात कंधारी किंग संघाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा रजत मुंडे आणि किरण पवार आघाडीला आले बॅटिंग करण्यासाठी। दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे बाद झाले ना ते मात्र डबल माइंड करणारे चेंडू होते, म्हणजे निश्चितच पूर्णपणे लाईन मिस करून गेले। लास्ट मोमेंटला शॉट चेक करत असताना किरण पवार बाद झाला, रजत मुंडे सुद्धा अगोदर बाद झाला आणि तिथे मात्र धावसंख्या अवघी 13 होती, म्हणजे थोडीशी मात्र परिस्थिती दबावाखाली होती, निश्चितच दयनीय होती आणि त्याच परिस्थितीनं या 2 फलंदाजांनी संघाला सावरलंय आणि आतापर्यंत 26 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते 3ऱ्या विकेटसाठी आणि त्याचबरोबर पंचांनी सिग्नल केलाय की बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन। योग्य वेळ आहे, योग्य निर्णय घेतलाय, कारण मागचं षटक दबावाखाली गेलंय। प्रदीप पुन्हा आपल्या समोरील गोलंदाजी करण्यासाठी त्याच्यासमोर आपण धावा करू शकत नाही, त्यामुळे हा योग्य निर्णय घेतलाय की या एंडने आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊया आणि या षटकात धावा जमवूया। Absolutely right decision has been taken. The captain of LK Star Harsiddhi Rajkot team, because the earlier over has been bowled Pradeep Malinga. So the team Kandhari Kings now selected the second power play. और इसी ओवर में टारगेट करना होगा। 6 गेंदों में निर्णायक 15-18 रन बनाएंगे, 12-15 रन बनेंगे तो जो रन संख्या अब 39 पर है, 50 के ऊपर जाएंगे तो आखिरी 12 गेंदों में यहाँ पर 12 बॉल्स रहेंगे तो प्रसाद सर यहाँ पर वो टारगेट एक आक्रमण अटैक कर सकते हैं। नाही, निश्चितच कौतुक मी कृष्णा सुधाकरने त्यांनी स्वतःची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली। 25 धावा त्याच्या एकट्याच्या नावावर बघायला मिळतात 16 चेंडूमध्ये, त्याच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत। अशफाक रबाडा ऑन द टोस, जागेवर उभा राहिला होता फलंदाज। पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळायचं होतं पण एलिव्हेशन मिळालं नाही, चेंडू जातो स्वीपर कव्हर पॉईंटला आणि तोपर्यंत तिथे मात्र एकदा कंप्लीट करून एका धावेने धावसंख्या पुढे सरकवली आहे ती 40। महिपाल सिंग जो मात्र बॅटिंग करतोय 4थ्या क्रमांकावर येऊन। धावसंख्या 40 धावा, धावफरकर वैयक्तिक धावसंख्या महिपालची 9 धावा। स्ट्राईक एंडला कृष्णा पवार वैयक्तिक 25 धावेंवर खेळतोय कृष्णा गवळी। शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल केलाय गॅप मध्ये आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून निघून जात आहे सीमारच्या बाहेर। सुप्रीमो चौकार। सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 बेहतरीन स्ट्रोक, शॉर्ट आर्म फूल था और ये देखिए पूरी तरह से डेप्थ ऑफ द क्रीज का इस्तेमाल किया। थोड़ा पीछे गए थे, जगह बनाई थी और खाली क्षेत्र था, अच्छी प्लेसमेंट और 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। एक दनदनाता सनसनाता चौका, इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत, एक अच्छी कोशिश प्रयास है। 4 रन। फिर एक बार उसी अंदाज से खेलने की कोशिश, लेकिन बचे वहां पर। ऐसे लग रहा था कि बैट को लगकर गेंद वहां पर नहीं, अंपायर का इशारा लेग बाय है। बहुत अच्छी कोशिश है और कृष्णा अब अलग मूड में नजर आते हुए प्रसाद जी। हो, निश्चितच त्याला आता मात्र आक्रमक व्हावं लागेल, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण ज्याप्रमाणे प्रदीपने गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये त्याचं षटक अजून एक असणार आहे, त्यामुळे योग्य वेळेला त्यांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि बॅटिंग पॉवर प्ले अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत मैदानात आले या षटकामध्ये तर 6 धावा। शॉर्ट ऑफ लेन हवेमध्ये चेंडू थोडासा मिस टाइम फटका आहे, चेंडू गलीमध्ये निघून जातो थोडासा डायव्हर्ट होऊन। मिळेल ती फक्त एकच धाव, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतो फलंदाज म्हणजेच कृष्णा। एकूण संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर अंकी जरी ती 46 धावा, तर म्हणजे या षटकांतर अजूनही मैदानावर पण जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि तुम्ही मात्र पुन्हा एकदा अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 6 बॅटिंग पॉवर प्ले जो घेतलाय त्याच्यामध्ये आपण बघतोय एक मात्र चौकारचा एक मोठा फटका आला आतापर्यंत। यही आवश्यकता है। अब बचे हुए 2 गेंदे
अशफाक की बाकी है। सुप्रीमो एंड से लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे कृष्णा। टारगेट करने की जरूरत, अटैक की जरूरत। आखिरी 2 गेंदें बाकी। रिव्हर्स अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यापासून लांब आहे चेंडू, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कृष्णाने जेव्हा जेव्हा मोठे फटके मारलेत, प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलाय त्या फटक्यांना आणि सर्वांना त्याने मोहित केले, सर्वांना त्याने सरप्राईज केले, सर्वांनी त्याने मात्र आपल्या बॅटच्या माध्यमातून निश्चितच कौतुकास्पद कामगिरी करण्यासाठी निश्चितच स्वतःने खूप चांगली कामगिरी केली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आपल्या बॅटिंगमधून. तो कृष्णा तुम्हाला स्ट्रायकिंग याला पाहायला मिळतोय. कमाल जबरदस्त की batting. पारी, अच्छे तौर पर कमाल की पारी, बेहतरीन तारीफ के काबिलियत ये बल्लेबाज अच्छी हिटिंग कर रहे हैं। जब शॉर्ट गेंद मिलती है तुरंत अपना स्टांस चेक कर रहे हैं और बड़े हिट के लिए जा रहे हैं। फिर भी इस पावर प्ले की आखिरी गेंद, क्षेत्ररक्षण में बदलाव, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट बैकवर्ड पॉइंट कवर। 48 धावा धावफल कवर, 2 गडी बाद. ऑन साइडला जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. व्हॉट अ शॉट इज दॅट. दॅट्स अ मॅग्निफिसंट शॉट अँड सुप्रीमो चौकार. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स, स्पेशली इन द पॉवर प्ले. होल टुर्नामेंटमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले कुठल्या संघाने घेतला आहे त्या संघाच्या माध्यमातून कुठल्याही संघाकडून एवढी आक्रमक फलंदाजी बॅटिंग पॉवर प्ले झाली नव्हती. ती मात्र कृष्णा पवारने करून दाखवली. का बॅटिंग केली आहे, 2 चौकार वसूल केले आणि या षटकात धावांचा जर ओघ बघितला तर मला संजय मात्रे सांगतायत या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या आहेत. त्यामुळे धावसंख्या आपण बघतो की 50च्या पलीकडे गेली आहे आणि 6 षटकांचा खेळ समाप्त होते. तब्बल 52 धावा धावफलकावर आणि अवघे 2 गडी बाद. जर हीच परिस्थिती आपण जर बघितली, जेव्हा बॅटिंगला सुरुवात झाली, प्रजत बाद झाला, किरण बाद झाला, तेव्हा धावसंख्या अवघ्या 13 होती. म्हणजे नाजूक परिस्थितींना या संघाला सावरलंय, बाहेर काढलंय आणि जबरदस्त बॅटिंग केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे. 39 धावेंची तिसऱ्या विकेटसाठी. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्टनरशिप इन द टुर्नामेंट. Yes, these are the 2 pillars of this team. The base has been done, and the remaining part of this inning, Krishna and Mahipal, और इन नाजुक हालात से बाहर निकाला टीम को. अब यहाँ पर अपना नैसर्गिक खेल की जरूरत. बल्लेबाज महिपाल और कृष्णा के लिए पीएनटी कॉलोनी एंड से फिर एक बार प्रदीप तैयार. अगली गेंद. ओ, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पण पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. लेग बायचा सिग्नल पंच करतायत. निश्चितच फलंदाज थोडासा शफल झाला होता, पण बघितलं की चेंडू बरोबर त्याच्या बॅटच्या किंवा स्टंपच्या दिशेने येतोय. त्याने निश्चितच थोडंसं पाय मागे घेतले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट पायाला लागून चेंडू मागे निघून जातोय आणि पंचांचा चांगला निर्णय. गुड डिसिजन, गुड डिसिजन. कारण जिथे चेंडू लागला त्या मुवमेंटला 3ही स्टंप पंचांना दिसत होते. तो ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून जात होता. प्रसाद जी, ऐसे लग रहा है कि जो एक्शन जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को थोड़ी हड़बड़ाहट है कि किस तरह से वो लाइन लेन को चेक करे, जिस आधार पर अपने टेम्परामेंट को चेक करे. ब्युटिफुल, ब्युटिफुल डिलिव्हरी. आणि मी निश्चित उल्लेख करेन की मागच्या 3 दिवसामध्ये, आज 4था दिवस आहे, 4थी रात्र आहे स्पर्धेची, पण लेफ्ट आर्म गोलंदाजांमध्ये जर आपण भरपूर गोलंदाज बघितल्या स्पर्धेमध्ये, पण आपण बघतो की प्रदीप मलिंगाचा इम्पॅक्ट हा खूप वेगळा आहे सुप्रीमो चषकातला. रफ्तार के सौदागर है, रफ्तार के साथ गेंदबाजी. और जब जब बल्लेबाज कुछ अलग करने की कोशिश कर रहा है, उस समय उसे फॉलो करके थोड़ा गति परिवर्तन कर रहे हैं. एक अच्छी गेंदबाजी. लोड फुटला चेंडू बॅटर करून घेतलाय, कारण थोडंसं स्टेप आउट झाला होता कृष्णा. 2 धावायचा प्रयत्न पण नकार दिला. गुड डिसिजन आणि गुड थ्रो फ्रॉम द डीप. चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करायचं स्वतःला. विकेटचं पतन, विकेट सॅक्रिफाईस केली ती महिपालने आणि तिसरा गडी बाद होते मैदानावर. तो कंधारी किंग या संघाचा सुप्रीमो विकेट. स्ट्राईक यायला स्वतः पुन्हा एकदा आलाय कृष्णा, कारण त्याला स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचं होतं, कारण शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत, स्लॉगरमध्ये आहोत. मोठे फटके यायला हवे, विकेट त्यांच्याकडे बॅलन्स आहे आणि अशा मुवमेंटला निश्चित त्याने महिपालची विकेट सॅक्रिफाईस करायला लावली. स्वतः स्ट्राईक यायला थांबला येऊन आणि बघायचं आता मात्र तो रौद्ररूप त्याने ऑलरेडी धारण केलं आहे आणि आता मात्र तो पूर्णपणे चार्जअप झाला आहे, कारण बराच वेळ झाला तो फलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय मैदानावर. जर बघायचं झालं तर मैदानावर तो दुसऱ्या षटकामध्ये झाला होता आणि तेव्हापासून तो पूर्णपणे सेट होऊन आता मात्र त्याला तो चेंडू आता फुटबॉल दिसू लागला आहे आणि तो मोठे फटके सुद्धा ऑफर करतोय आपल्या बॅटमधून. यस, और यही कहानी शुरू है प्रसाद जी. पहले दिन से जब सचिन बर्गे, तुषार रंदिवे, इन दोनों के बीच एक साझेदारी बनी और एक अच्छा टोटल तैयार किया, वही किरदार निभाया था जो बल्लेबाजी के लिए
जब हमने देखा था जिस तरह से शुरुआत की थी मुन्ना शेख वहाँ पर डटे रहे और मैच को आगे लेकर गए। करण मोरे और प्रशांत घरत ने भी डोमिनेटर्स पालघर के लिए वही यहाँ पर किरदार निभाया था और यहाँ पर भी एक पार्टनरशिप हुई। कृष्णा को अब मैच को आगे लेकर केवल नहीं जाना है लेकिन अच्छे मुकाम पर पहुंचाना है, क्योंकि 7वां ओवर चालू है। 54 जिस तरह से 54 रन बने और 3 विकेट गए हैं, यहाँ से मैच को बनाने के लिए बड़े हिट की जरूरत। हुक करायचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी लेगस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा वाईट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. चेंडू यशी सोडून तर जात होता, बाउन्स सुद्धा जास्त झाला, पण वाईडला रिव्ह्यू नाहीच आहे, त्यामुळे पंचांकडे तुम्ही मागणी करू शकत नाही या गोष्टीची. इट इज वाईड बॉल आणि धावसंख्या 1 ॲड होईल धावफलकर. एकूण धावसंख्या अंकी झाली ती 55 धावा. मैदानावर आपण बघतोय बॅटिंगला आले तो 5व्या क्रमांकावर नवी मुंबईचा एक अप्रतिम जबरदस्त आघाडीचा फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे, तो म्हणजेच विशाल शाह येतोय बॅटिंग करण्यासाठी. मला आठवतं की DDPL सीझन 1 मध्ये त्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये गवसला एक जबरदस्त हिरा नवी मुंबईचा, तो मात्र मैदानावर आलाय कंधारे किंग्स संघाच्या माध्यमातून 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. विशाल शाह इज नॉट ओनली व्हेरी गुड बॅट्समन, ही इज अ व्हेरी गुड फिल्डर ऑल्सो. लेग स्टिकवर चेंडूचा फुलटॉस होता, गॅप होता खूप मोठा, 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सुप्रीमो दणदणीत चौकार. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 अच्छा स्ट्रोक तब्दील किया चौबे के लिए। जिस तरह से महिपाल को आउट किया और स्ट्राइक अपने पास क्यों रखा था, इसका एक अलग जवाब दे रहे यहाँ पर। फटका बनवलाय. व्हाट अ शॉट इज दॅट, मॅग्निफिसंट शॉट ऑफ द टुनाइट. आणि चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत आणि सणसणीत उत्तर, चौकार. मैग्निफिसेंट बाउंड्री, चौका. होश उडू दे तू भारी खेळना, हा भगवा जरासा तू जोश. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम कृष्णा गवळी, जबरदस्त एंटरटेन करतोय. या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर मोठे फटके आले नाही मागच्या षटकामध्ये, पण पॉवरमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली, बॅटिंग पॉवरमध्ये निश्चित पूर्णपणे चार्जअप झालाय. आणि ते मात्र ह्याने सुद्धा त्यात दाखवलं आहे कृष्णा गवळीने की गोलंदाज कोणीही असो, मी माझ्या संघासाठी मात्र धावा कुटणार आणि फक्त कुटणार. आणि इथे मात्र समाचार घेत असताना तो म्हणजेच प्रदीप मलिंगाचा, आणि धावा इथे मात्र त्याच्या बॅटमधनं अक्षरशः आपल्या संघासाठी तो लुटवतोय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय. बेहतरीन बल्लेबाजी, डेडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो ट्रॉफी। अगली गेंद फिर एक बार गैप में खेला हुआ स्ट्रोक, जब तक ये वहां पर खिलाड़ी रह जाएंगे। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए कमाल की पारी कृष्णा की, व्यक्तिगत 46 रन पर खेल रहे हैं। 7 ओवर का खेल पूरा हो चुका है। जणू काही आपण बघतोय स्पर्धेमध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन उभा राहिलाय. या अगोदर आपण जर बघितलं तर प्रदीप पाटीलच्या नावावर 39 धावा सर्वाधिक धावसंख्येचा एक विक्रम होता. तो विक्रम त्याने मोडीत काढलाय, पुढे निघून गेलाय आणि वैयक्तिक 46 धावांचं लक्ष त्याच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळतंय. अवघ्या 25 चेंडूमध्ये 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 65 धावा अंकित झाल्या धावफलकावर आणि आता मात्र सर्वांच्या नजरा लागल्या आहेत की कृष्णाच्या अर्धशतकाकडे. फक्त 4 धावा तो दूर आहे या अर्धशतकापासून. और प्रसाद जी, अगर इस इनिंग की अगर पूरी हम मुआयना करें तो एक बेहतरीन शुरुआत, 2 विकेट गए थे, 13 रन बने थे जब वो विकेट के लिए आए थे। और ये इस प्रतियोगिता के 90वें संस्करण का ये पहला हाफ सेंचुरी अब तक 9 साल की अगर बात की जाए तो मुकेश गोयल और योगेश पवार गए 8 साल में केवल 2 हाफ सेंचुरी हमने देखे थे, और अब एक दहलीज पर कगार पर है, 4 रन से दूर है कि अर्धशतक लगेगा। यहाँ पर सभी दर्शक यहाँ पर झूम रहे हैं। स्ट्राइकिंग एंडला विशाल शाह. हो, चांगला चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, ऑप्शनच्या बाहेर थोडासा अटॅक, हलकासा स्विंग पाहायला मिळतोय. आणि शेवट षटक सोपवलं आहे. षटकामध्ये आपण बघतो गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाजी करण्यासाठी राजदीप जडेजा. त्याने मात्र एकमेव षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात त्याने धावा ज्या आपण खर्च केल्या त्या एकूण 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे चांगला चेंडू आणि एक विकेट सुद्धा त्याच्या नावावर आहे राजदीप जडेजाच्या. शेवट षटकातला दुसरा चेंडू. हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल, परफेक्ट यॉर्कर
आणि ते मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. सुप्रीमो विकेट. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन एक चांगली विकेट मिळते. विशाल शाह सारखा फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये आणि मैदानावर कांधारी किंग बँड्रा संघाला दाखतोय तो अजून एक धक्का. क्लीन बॉलच्या स्वरूपात कुठलीही धावसंख्या न नोंदता बाद झालाय तो म्हणजेच विशाल शहा. आणि 6व्या क्रमांकावर आता मात्र बघतोय बॅटिंगला येतोय तो म्हणजेच भूषण पाटील. 4 गडी बाद धावसंख्या धावफलकार आपण बघतोय. एकूण जी अंकित झाली आहे संजय मात्रे सोनम चव्हाण मला सांगतात एकूण म्हणजे धावफलकार आपण बघतोय त्या 65 धावा. म्हणजे या षटकात अजून धाव आतापर्यंत आलेली नाहीये त्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रदीपने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली दुसरं षटक हाताला त्याने हातावलं होतं त्या षटकात त्याने धावाच्या खर्च केल्या त्या 10 धावा. आणि निर्णायक षटकामध्ये निश्चितच त्याच्या हातात एक योग्य दिशा दाखवत असताना तो गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र खूप चांगली कामगिरी. पहिल्या 2 चेंडूत अजिबात संधी दिली नाही विशाल शहाला खातं उघडण्याची आणि त्याला मात्र त्रिफळा बाद केलं आणि आता मात्र त्याची जागा घेतोय स्टार्किंग एंडला भूषण पाटील. भूषण पाटिल नए बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. लेकिन प्रसाद जी जिस तरह से बल्लेबाजी इनफॉर्म टच बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर है और पहली गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक नहीं खेलते 1 रन स्ट्राइक रोटेट करके बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर लेकर आते हैं क्योंकि जिस टच में फॉर्म में चल रहे कृष्णा उन्हें वहां पर रखने की बहुत ज़रूरत थी. लेकिन नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं. 2 गेंदें हो चुके हैं, 4 गेंदों का खेल बाकी है. बघायचं 4 चेंडूमध्ये पुन्हा कृष्णा स्ट्रायकिंग एंडला येणार की मात्र संघासाठी मोठे फटके मारणार स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. धावसंख्या 65, 4 गडी बाद. फील्डमध्ये काही चेंजेस. कट करायचा प्रयत्न पाटला केला चेंडूचा अँड वाईड डिलिव्हरी. लगेच अँगल चेंज केला. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्याला इन्व्हाइट केला ऑफस्टम्पच्या बाहेर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तो किती बाहेर चेंडू निघून जातो बघा. कट करण्याचा प्रयत्न केला, चेस केलं पण खूप लांबच होता चेंडू आणि वाईड डिलिव्हरी. धावसंख्या 66 धावा धावफलकावर. या इनिंगमधलं हे निर्णायक षटक मार्गस्थ आहे. इनसाइड एज मागे जातं चेंडू. शॉर्ट फाईन लेगमध्ये स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळते आणि स्ट्राईक एंडला कृष्णा आल्यानंतर जबरदस्त टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. निश्चितच प्रेक्षकांना बघायचं आहे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक या सीझनमधलं आणि बघायचं ते कृष्णाच्या बॅटमधून पाहायला मिळतंय का. 39 धावेंचा सर्वोच्च धावसंख्या होती आतापर्यंत ती म्हणजेच पाटीलच्या नावावर. पण आता मात्र बघूया या 46 धावेंवर खेळतोय नाबाद तो स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गवळी. धावसंख्या 67 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद. 67 टू विन. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. वी आर इन द लास्ट ओव्हर. फायनल ओव्हर ऑफ द इनिंग. फटका बनवला तिथे. व्हॉट अ शॉट. पण क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते मात्र विकेट. तो तिथे मात्र पाहू शकला आणि तिथे एक्झॅक्टली खेळाडू त्यासाठी सेट केला होता. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये पकडलाय कृष्णा गवळीला. बिग विकेट. थँक्यू डीजे. तर बॅटिंग आवडीचा जोरदार टाळ्या होत्या या कृष्णा गवळीसाठी. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. बघा प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. हा खूप मोठा सन्मान आहे अशा खेळाडूंचा. इट्स अ बिग अचिव्हमेंट फ्रॉम कृष्णा गवळी. आणि काय फलंदाजी केली. संघाला जेव्हा गरज होती त्या संघासाठी उभा राहिला आणि धुवाधार फलंदाजी करत असताना आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं आहे. या षटकांमध्ये निश्चितच दबाव जरूर होता कारण काही चेंडू निर्धाव गेले होते. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण आले त्याच्या बॅट्समध्ये धावा आल्या नव्हत्या आणि अशा मुवमेंटला आपण बघितलं की तो स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्याने मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला पण एक्झॅक्टली लॉंग लेगमध्ये खेळाडू उभा होता जो जज करत होता त्याची कॅच आणि त्याचा झेल टिपला. यस और बहुत ही निर्णायक विकेट. 2 गेंदें बाकी है और रन संख्या 67. यहाँ से अगर 4 या 5 रन बनेंगे 71-72 एक बेहतरीन स्कोर हो सकता है. अच्छी शानदार जानदार एक हरफन मौला खिलाड़ी थे और जुझारू पारी यहाँ पर की है. बल्लेबाज अब भूषण राकेश रहेंगे स्ट्राइक पर और राकेश को बड़े हिट के लिए जाना होगा. 2 गेंदें बाकी है. रन संख्या 67. टॉस जीतकर कंधारी किंग्स मुंबई की टीम पहले बल्लेबाजी करते हुए अगेंस्ट एल के स्टार राजकोट हरिसिद्धि टीम. गेंदबाजी के लिए राजदीप. आखिरी 2 गेंदें शेष. एक अजून एक अनोखा विक्रम आपण बघतोय. 15वा खेळाडू जो ठरला या स्पर्धेमध्ये कृष्णा गवळी ज्याने मात्र सुप्रीमोच्या पहिल्या सीझनपासून आता सीझनपर्यंत म्हणजे मागच्या 8 सीझनमध्ये एका डावामध्ये 40 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू ठरलाय 15वा तो कृष्णा गवळी. चेंडू हवेमध्ये कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये कोणी खेळाडू नाही आहे.
शेतशक चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या आहेत. भूषणला हवी आहे स्ट्राईक, तो स्ट्राईकला धावतोय आणि बघायचं आहे 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण. राकेश कहरने आल्या 3 धावांनी आपलं खातं उघडलंय आणि संघाने धावसंख्येला चांगला आकार दिला. धावफलक आपण बघतोय. एकूण धावसंख्या संजय मात्रे, सोनम चव्हाण मला सांगतायत ते म्हणजे 70 धावा धावफलकावर. एक फायटिंग टोटल उभी झाली आतापर्यंत आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघतोय की 74 धावसंख्या सुद्धा आपण बघितली, त्या सुद्धा धावसंख्येचा पाठलाग सुद्धा झालाय त्याच्यात अवघ्या दुसऱ्या दिवसामध्येच शेवटच्या सामन्यामध्ये. हवेमध्ये चेंडू मिस टाइम. भूषण स्ट्रायकिंगला आला होता पण भूषणची विकेट मिळते की काय? हो, या शेवटच्या चेंडूवर मिळते ती विकेट गोलंदाजाला आणि ते मात्र शेवट गोलंदाजाने गोड केलाय. विकेट मिळाली ती भूषणची आणि अशा प्रकारे 6वा गडी बाद झालाय तो कंधारी किंग या संघाचा 70 या धावसंख्येवर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 ही झिंग चढू दे हा होश तो जीतने के लिए अब रन यहाँ पर रन्स बनाने होंगे. 71 रन, 70 रन यहाँ पर बना है टीम कंधारी किंग्स. मुंबई टीम ने पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय लिया था और एल के स्टार राजकोट हरिसिद्धि टीम ने अच्छा कमबैक किया था. पहले 2 विकेट जल्दी हुए थे, उसके बाद एक अच्छी साझेदारी बनी थी दोनों के बीच, महिपाल और एक अच्छी बल्लेबाजी कृष्णा गवली की. और अब 48 गेंदों में जीतने के लिए 71 रनों का लक्ष्य है. और अगले इस सेकेंड इनिंग के लिए यहाँ पर फिर एक बार हमारे कॉम बॉक्स में आमंत्रित करना चाहूँगा महाराष्ट्र सा बुलंद आवाज चंदू शेट्टे जी और वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. थैंक यू. हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 धन्यवाद. डीजे डैडी स्कोर प्रेजेंट्स सुप्रीमो कप 2022 सीजन 9 में देर रात जो भी दर्शक हैं लेट नाइट शो देख रहे हैं सभी का हार्दिक स्वागत है. स्क्रीन पर दिखाया जा रहा है TWJ डोमिनेटर पहले दिन, दूसरे दिन एंजल स्पोर्ट्स कोलकाता, तीसरे दिन उमर 11 ट्राइडेंट न्यू मुंबई और आज कौन. ये लाख रुपए का सवाल है क्योंकि कल हमारे 2 सेमीफाइनल और एक फाइनल का शेड्यूल रहेगा और सेमीफाइनल जो है चिट्ठियों के ज़रिए लाइनअप डिसाइड होगी कौन सी टीम के विपक्ष में खेलेगी. लेकिन इस वक्त जो सिचुएशन है 71 रन 48 गेंदों में, ये एक बहुत कहा जाए ना एक ट्रिकी इक्वेशन है चंद्रकांत जी, क्योंकि अब तक एंजल कोलकाता एकमात्र ऐसी टीम रही है जिसने 70 से ज़्यादा स्कोर चेस किया है. नक्कीच एक मॅच चांगली होईल खरी सर या ठिकाणी.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर गावचा खेळाडू कृष्णा गवळी त्याने या मैदानामध्ये धुमाकूळ घातला आणि मी मराठवाड्यातून मुंबईला का आलोय हे दाखवून दिलं. नाव कृष्णा गवळी. लेकिन चंद्रकांत जी, इसको देखने का एक तरीका अगर क्रिकेट की समीक्षा में मैं कहूँ तो कृष्णा गौड़ी के अलावा और कोई खेला ही नहीं. सो ये भी एक देखने का तरीका है. टू मच डिपेंडेंसी ऑन वन प्लेयर इज ऑलवेज डेट्रीमेंटल. मतलब आप देखें इस टूर्नामेंट में बड़े बड़े जो टीमें थी, आज भी हमने एक बड़ा अपसेट देखा. सो डिपेंडिंग ऑन वन पर्सन ऑलवेज, मतलब जो बड़ी बड़ी कंपनियां भी होती है ना, आजकल जॉइंट सीईओ मॉडल रखती है, क्योंकि एक सीईओ अगर नहीं कर पाया तो दूसरा जॉइंट सीईओ है वो उस काम को करेगा. महापौर के साथ डेप्यूटी महापौर रहते हैं, सीएम के साथ डेप्यूटी सीएम रहते हैं. सो डेप्यूटी हैज टू बी देयर. लेकिन यस, कृष्णा गवली आज उसने बहुत ही लाजवाब क्रिकेट खेली है. उसकी हेयर स्टाइल भी आज अलग थी और उसका खेलने का अंदाज जो था ये तो वाकई में लाजवाब था. और मैं समझता हूं कि अगर आज इस मैच को जीत जाती है कांधारी किंग्स बांद्रा, डेफिनेटली कृष्णा गवली का ये फॉर्म कल उनके काम में आ सकता है. लेकिन इस वक्त जवाब गुलदस्ते में है, बिकॉज एलके स्टार हरसिद्धि राजकोट ये टीम को भी कमज़ोर समझना अकलमंदी नहीं रहेगी, क्योंकि ये अब ऐसा क्रिकेट है चंद्रकांत जी जहां केवल नाम के ऊपर मैचेस नहीं जीते जाते, आपको मैदान में कुछ करना होगा. आप बिना किए कुछ जीत नहीं सकते. बिना किए एक ही चीज़ होती है, बालों का डेंड्रफ, बाकी हर चीज़ में मेहनत है. तो मुझे ऐसा लग रहा है कि कांधारी किंग्स की जो मराठी में आप लोग देह बोली बोलते हैं, जो शरीर की भाषा है वो पॉजिटिव है, सकारात्मक है. अब ये है कि एलके स्टार के बल्लेबाज किस तरह अपनी पारी का निर्माण करते हैं. चंद्रकांत जी, एक चीज आपने और गौर की, पहले दिन करण मोरे, दूसरे दिन सागर अली, कल के दिन मुन्ना शेख, और आज के दिन अगर हम देखते हैं तो आज के दिन भी एक बहुत अच्छा प्रदर्शन हमें कृष्णा गवली द्वारा देखने को मिला. पहला मैच तो ऑफकोर्स वन साइड था, लेकिन इस टूर्नामेंट में बॉलिंग का स्टैंडर्ड अगर आप देखें, पहले दिन प्रीतम बारी, आपने देखा बहुत ही ज़बरदस्त परफॉर्मेंस प्रीतम बारी का रहा था. और उसके बाद गेंदबाजों ने एक से बढ़कर एक, हमने हैट्रिक देखे, हमने आज देखा मूसा ने जिस तरह गेंदबाजी की, मलिंगा ने आज जिस तरह गेंदबाजी की, शरफू जिन्होंने गेंदबाजी की. मुझे लगता है ये सुप्रीमो टूर्नामेंट पिछले 9 साल में पहला ऐसा टूर्नामेंट शायद मुझे लग रहा है कि जहां बॉलर का बोलबाला भी बल्लेबाजों जीतना ही है. आम तौर पर क्रिकेट का खेल ऐसा है जहां बॉलर का रोल ये हिंदी फिल्मों की अभिनेत्री की तरह रहता है, बहुत कम करने मिलता है कुछ. पर ये वो टूर्नामेंट है, क्योंकि देखिए हरियाली है यहाँ पर, पिच के ऊपर टिंज ऑफ ग्रीन, जो हल्के से ग्रीन कलर की आप चादर देख रहे हैं, उसके ऊपर बॉल को घुमाने का मौका भी है. सो आई थिंक दिस इज द bowling attack that you would want to prefer. So प्रदीप मलिंगा, संजय बता रहे इस साल एक पारी में 4 से ज्यादा विकेट लेने वाले 4 गेंदबाज, प्रदीप मलिंगा, शरफू, प्रीतम बारी और राजदीप जाडेजा. देखिए क्या योगायोग है, वहां TWJ डोमिनेटर के लिए शरफू और बारी, और यहाँ पर राजदीप जाडेजा और उनके साथ में मलिंगा पड़ रहे हैं भारी. अब ये हमारे दर्शकों का और डगआउट का दृश्य है. वानखेड़े स्टेडियम के नॉर्थ स्टैंड में बैठने का जो मज़ा है ना, वही मज़ा इस तरह का अगर डगआउट मिले. संजय पोतनी साहब को ये अच्छी तरह पता है कि आज के मॉडर्न डे क्रिकेट के दर्शक जो हैं, इनको भी थोड़ा ऐशो आराम मिलना चाहिए. काफ़ी दूर से ट्रैवल करके आते हैं, और ये जो दर्शक दीर्घाएं बनाई गई हैं ये वाकई में आनंद विभोर करती हुई हम सबको. और यहाँ पर एलके स्टार हरसिद्धि गुजरात 71 रनों का लक्ष्य चेस करेगी. 71 द मैजिक नंबर. चंद्रकांत, इसमें पावर प्ले के 2 ओव्हर में आप क्या रन एक्सपेक्ट करते हैं? नक्कीच पॉवर प्लेच्या ज्या 2 षटकं आहेत ती खूप महत्त्वाची असणार आहे. आणि त्यांच्यामध्येच तुम्हाला पहिल्या गोष्ट तर 10-1 रन जर पॉवर प्लेच्या जी म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 10 रन तरी येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने सुरुवात खूप महत्त्वाची आहे. जर का सुरुवातीलाच 1-2 विकेट घेतल्या, दबाव निर्माण केला जाऊ शकतो प्रतिस्पर्ध्यांवर. परंतु एक गोष्ट मी नक्कीच सांगेल, कारण सलामीची जोडी दिलीप बिजवा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रवी आहिरे, एक नाशिकचा आणि एक इंदोरचा खेळाडू, आणि दोघांनी सुप्रीमो चषकाची फायनल मॅच खेळली आहे.
एकाने इंदोर संघामध्ये खेळत असताना, एकाने अर्जुन संघटना नागपूर बुटीबोरी संघासाठी खेळत असताना. एक और योगायोग की बात यह है कि सुमित ढेकले और जयेश पाटिल जिन्होंने 4-4 बार सुप्रीमो जीता, एक बार विजय दुर्ग सैंडी एसपी, 2 बार मराठा पंजाब और 1 बार विनर, ये दोनों खिलाड़ियों को कल हम आखिरी दिन नहीं देख पाएंगे. ये भी एक अलग रिकॉर्ड है. रविराज आहिरे पीपलगांव टप्पा चैंपियंस ट्रॉफी में 110 रन बनाकर उन्होंने अवार्ड लिया था. आणि नक्कीच त्याच टुर्नामेंटमध्ये कृष्णा गवळीने एक गोविंद युनायटेड जी एक खूप मोठी साईड बनली होती आणि एकपात्री अभिनय केला होता आणि एक संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं. आणि तसाच एक हादरा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटला कृष्णा गवळीने डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषकात दिलाय. वो टूर्नामेंट कौन भूल सकता है. पूरे वर्ल्ड 11 को 20 रन से हराया था. और कृष्णा गवड़ी ने उस्मान पटेल का जो कैच लिया था, थोड़ा सा जमीन ऊपर नीचे थी, बॉडी बैलेंस अच्छा था और उसके बाद पत्तों के महल की तरह पारी ढह गई थी. आइए शुरू करते हैं दूसरी पारी. आप देख रहे हैं डैडी स्कोर प्रेजेंट्स सुप्रीमो कप 2022 सीजन 9. विकी भोयर के नेवर की पहली गेंद ऑफ कटर, टप्पा खाकर अंदर की जानिब कटती हुई. लेदर बॉल क्रिकेट में सीम के सहारे इसको निप बैकर कहा जाता है, उस तरह की गेंद. आणि विशेष म्हणजे मागील 2 हंगामात थोडेसे दुखापतग्रस्त होते, परंतु या हंगामात खूप त्वेषाने खेळतात आणि जबरदस्त फॉर्मात आहेत. नवी मुंबईच्या दारावे गावचे आणि त्यांना नवी मुंबई एक्सप्रेस देखील म्हटलं जातं. आज या मॅचमध्ये त्यांची गोलंदाजी खूप निर्णायक असेल. जिमी दरबार, जिमी ने सीधा तान दिया विकी भोयर के सामने. वहां पर जिमी दरबार का ये कड़क शॉट. कड़क शॉट, मतलब इतना कड़क तो लिज्जत का पापड़ भी नहीं. जिम्मी दरबार जिसके बल्ले में है रनों की भरमार, वो है दरबार. 4 रन. अब विकी और तेज करने गए और वहां पर एक और गलती विकी की. और देखिए उनके बाएं पैर में शायद वो थोड़ा सा दर्द से करा उठे हैं. मांसपेशियों में खिंचाव जैसी स्थिति लग रही है जब वो चलकर जा रहे हैं. और स्कोर आगे बढ़ता हुआ 5 वाइड बॉल. नक्कीच एक आक्रमक सुरुवात करायचा प्रयत्न असेल. जसं टार्गेट ना तशी रणनीती आपण बॅट्समन बनवतात. म्हणजे मोठं टार्गेट आहे तर त्यांनी टार्गेट सेट केलं असेल, सुरुवातीपासून आक्रमण केलं तर प्रतिस्पर्धी दबावात येऊ शकतो. आणि ती सुरुवात जिमी दरबार या गुजरातच्या विस्फोटक फलंदाजाकडून झालेली आहे. अब इस बार जिमी ने क्या किया, वाकई में विकी भोयर की वो गेंद थोड़ी धीमी आई और जिमी दरबार उसको पढ़ नहीं पाए. वो गेंद ने जिम्मी को मैसेज दिया, जिम्मी 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 आजा आजा आजा. जिम्मी गए लेकिन पूरा नहीं कर पाए अच्छे से. स्कोर 6. नक्कीच हे युद्ध चांगलं रंगणार आहे दोघांमध्ये देखील, कारण एका बाजूला वेग प्रचंड आहे, चांगल्या फॉर्मात आहे, दुसऱ्या बाजूला नुकतंच डहाणूच्या स्पर्धेतही जबरदस्त कामगिरी केली होती जिमी दरबार यांनी. इस बार ओहो, आसान कैच, कवर ड्राइव पर फंस गए. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. रविराज आहिरेचं बाद होणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कांधारी किंग्ससाठी. विकी कांधारी सरांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लखन सरांची टीम आपण पाहतोय, हरसिद्धी एलके स्टार ही टीम आपण पाहतोय. यांच्यामधील ही मॅच आहे रविराज आहिरेचं. आणि पहा, पहिल्याच ओव्हरमध्ये जरी एक मोठा फटका आला, परंतु महत्त्वाची सलामीवीराची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला मिळणं संपूर्ण संघाला एक वेगळा आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी नक्कीच कांधारी किंग्स या संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पॉइंट पर आउट हो गए रविराज आहिरे. और विकी भोयर ने वहां पर एक मैसेज जरूर भेजा है कि मेरी गेंदबाजी पर भले बड़ा स्ट्रोक लग गया हो, लेकिन मेरे अंदर दमखम अभी बाकी है. देखिए बहुत रिदमिक गेंदबाजी का उनका बॉलिंग रनअप, प्री डिलीवरी स्ट्राइड, डिलीवरी स्ट्राइड, फॉलो थ्रू, कई चीज़ें
उनसे सीखने जैसी एक कैमरे के लिए बहुत ही लाजवाब दृश्य है विकी भोईर को दौड़ता हुआ देखना। 6 पर 1 आउट हुए रवि राजा हीरे, नए बल्लेबाज है दीपक गढ़वी। इस बार छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद, अतड़ियों पर आक्रमण था, मानो बल्ले के मुंह को खोला, खेला फ्लाई स्लिप की जानिब। 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 विकेट के नुकसान पर 7 रन। जिम्मी खेल रहे 3 बॉल 5, दीपक खेल रहे 1 बॉल 1। विकेट कीपर है किरण पवार जो टीम के कप्तान है। विकी भोईर ने इसके पहले वाले मैच में पावर प्ले के पहले ओवर में 1 ओवर में 7 रन देकर 1 विकेट लिया था, और ये योगायोग की बात है कि 5 गेंदों में 7 रन देकर 1 विकेट। चेंज ऑफ पेस कराया था, बिल्कुल बीट कर दिया वहां पर जिमी दरबार को, स्ट्रेट एंड फुल, और ऑफ स्टंप को फूंक मारती हुई गेंद पीछे चली गई थी। चंद्रकांत जी, विकी भोईर नवी मुंबई एक्सप्रेस, अचानक मुझे ऐसा लगा वडाळा से शिवडी हार्बर ट्रेन चली गई। अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला त्यांच्या वेगात. या अगोदर जर पाहिलं तर वेगात चेंडू टाकले होते आणि त्यांच्या वेगवान चेंडूचीच वाट पाहिली जात होती, आणि त्याच वेळेला एखादा हळुवार पद्धतीने चेंडू ज्या वेळेला येतो ना, भले भले फलंदाज संकटात सापडतात. टेनिस क्रिकेटमध्ये या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये विजय बावले प्रसिद्ध आहेत, परंतु आज जर पाहिलं तर ही गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. पहा, सुरुवातीला आक्रमण झालं, एक स्वैर चेंडू देखील आला, परंतु त्यातून ते सावरले आणि केवळ 7 धावा देत असताना एक महत्त्वपूर्ण विकेटही घेतला. तर पहिलं षटक मी म्हणेल सर कांधारी किंग संघाच्या बाजूने जाते, परंतु एलके स्टार संघ देखील या हंगामात खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. 42 गेंदों में 64 रन, ये अब समीकरण रहा है। और संजय, आपने सही फरमाया, इवन दूसरे मुकाबले में भी पावर प्ले के पहले ओवर में उन्होंने 7 रन देकर 1 विकेट। तो ये वो 3 कप्तान हैं, अनिकेत राउत, सरोज प्रमाणिक, उस्मान पटेल। चौथा कप्तान कौन होगा, किरण पवार या फिर एलके स्टार के दिलीप बिंजवा? मुझे आज भी याद है जिस साल 9 स्माइल इंदौर टीम खेलने आई थी, उस टीम के सदस्य रहे थे दिलीप बिंजवा। 42 गेंदों में 64 रन, और नया ओवर लेकर आ रहे अब राकेश कहर। पहले मुकाबले में 2 ओवर में 12 रन दिए थे राकेश कहर ने। नए ओवर की पहली गेंद, स्टंप टू स्टंप आक्रमण रखा था, आसान नहीं होता, डायरेक्ट हिट लगाया था, वहां पर बैकअप के लिए पहुंचे थे अंगद, और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 विकेट के नुकसान पर 8 रन। आता दोन्ही खेळाडू गुजरातचेच, म्हणजे राकेश खार जरी पाहिला तर गुजरातच्या अहमदाबादचा खेळाडू आहे, अहमदाबाद एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला खेळाडू दीपक पाहायला मिळतोय, गुजरातच्याच कच्छ विभागातील खेळाडू आहेत. दोघे एकमेकांच्या विरोधात आणि एकमेकांचे नक्कीच प्लस पॉईंट त्यांना माहिती असणार, किंवा मायनस काय तेही माहिती असतील, परंतु हे देखील निर्णायक असतील सध्याच्या घडीला. जिमी, इस बार जिमी ने तान दिया, अब इसको रोकेगा कौन? मॉन्स्ट्रस हिट, उड़न खटोला, 6 रन। सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 चंद्रकांत जी, ऐसा कहते हैं ना कि एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, ये डबल एक्सेल 6 था जिमी दरबार का, और जिमी दरबार ने बता दिया ये मेरा दरबार है और मैं दरबार चलाऊंगा। 14 पर 1, जिमी 5 बॉल 11, दीपक 2 बॉल 2, राकेश कहार का भव्य स्वागत। और ये आसान कैच, अब ये ओहो छूट गया, हाथ से इतना आसान कैच ऐसा भी कोई छोड़ता है क्या?
नक्कीच काही प्रेक्षक नक्कीच नाराज झाले असतील जे समर्थन करत असतील कांधारी किंगला, आणि काही प्रेक्षक खुश झालेत जे समर्थन करताना पाहायला मिळतात. एल.के. स्टार हरसिद्धी टीमला खूप मोठी संधी होती. पहा, जो फलंदाज कोणत्याही दिशेने आणि खूप मोठमोठे विध्वंस करू शकतो त्याला बाद करण्याची संधी अगदी सहजरित्या या ठिकाणी दवडली गेली. तर त्याचे पडसाद कसे पडतात याचा आता आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्येच पाहावं लागेल सर. इस बार बहुत अच्छा टैप करते हुए खेला है, सर्कल के अंदर उसे रोका गया, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 एक विकेट के नुकसान पर। सबसे अच्छी बात यह है कि जिमी ने वो चांस लिया। हालांकि देखिए ये बड़ा मैच है, यहाँ जीतने के बाद आप सेमीफाइनल में अपनी पोजीशन बना लेते हैं, लेकिन वो कैच का छूटना कितना महंगा है अब हमें पता चल सकता है। 16 for 1, चेजिंग 71 of 48। इस बार बहुत अच्छा काटा था, धीमी गेंद अनिश्चितता के गलियारे में टप्पा खेलाकर थोड़ा सा बाहर काटा था। सर खूप महत्त्वाची होती ती विकेट. आणि आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये फलंदाज गोलंदाज जेवढे महत्त्वाचे असतात ना तेवढेच महत्त्वाचं क्षेत्ररक्षण देखील असतं. कारण क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली तर गोलंदाजाची ऊर्जा आणखी वाढते. परंतु इकडे तसं झालं नाही. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ती चांगली कामगिरी कांधारी किंग्सला करावीच लागेल. पैरों पर आक्रमण था, बहुत जल्दी उसे पहचान लिया, शालीनता के साथ खेला है। वहां पर शॉर्ट मिड विकेट पर, इसके पहले वहां थ्रो पहुंचता, 2 रन मुकम्मल कर चुके थे जिमी दरबार। जिमी ने अब यह भी बताया कि मैं चौके छक्का लगा सकता हूं, लेकिन मेरे पैर में मेहंदी भी नहीं लगी है, मैं दौड़ भी सकता हूं। 2 ओवर 18 रन 1 विकेट, एक अच्छी शुरुआत कहेंगे चंद्रकांत जी, जहां 9 का रन रेट उन्होंने मेंटेन किया। अब 36 गेंदों में 53 रन। या ओव्हरमध्ये बरंच काही पाहायला मिळालं सर. या षटकात जर पाहिलं तर एक मोठा फटका आला, षटकार आला, एक कॅचही सुटली आणि तब्बल 11 धावाही आल्या. जसं मी म्हटलं ना पहिलं षटक जे कांधारी किंग्सच्या बाजूने गेलं होतं, हे दुसरं षटक जर पाहिलं तर हरसिद्धी एल.के. स्टार संघाच्या बाजूने जात आहे. म्हणजे ही मॅच चुरशीची होणार आहे. हा चढ उतार, ही चुरस या दोन्ही संघांच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. आणि जसं आपण म्हणतो ना एका बाजूला राजकोट तर एका बाजूला मुंबई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषकातील एक रंगतदार मॅचच्या दिशेने आपण निघालोय आताच सांगेल मी. राजकोट और मुंबई में एक समानता ये भी है कि गर्मी के सीजन में रात को मलाई गोला खाने के लिए लोग बाहर निकलते हैं। तो राजकोट का मलाई गोला पूरी दुनिया में विख्यात है। और ये देखिए आम्रफल, ऊपर वाले ने अगर कोई चीज बनाई है तो वो है आम, रसीले आम, आम्रफल, फलों का राजा आम और खेल का राजा क्रिकेट, और क्रिकेट का राजा सुप्रीमो। 2 ओवर 18 रन 1 विकेट। दीपक गढ़वी थोड़ा शांत है, 3 बॉल 3 बनाकर खेल रहे हैं, लेकिन जिम्मी ने बीच बीच में एक आक्रामक शॉट खेलकर दबाव बनाकर रखा है। विकी की एक गेंद, इस बार एक और कैच छूटा। अब इससे ज्यादा आप क्या एक्सपेक्ट करते हैं? कैच तो छूटा, रनआउट भी मौका छूटा। चंद्रकांत जी क्या कहा जाएगा, देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता। थोड्याशा कालावधीमध्ये 3 संध्या आणि या एका बॉलवर 2 संध्या, म्हणजे कॅचही सुटली आणि तदनंतर रनआउटचा प्रयत्न झाला आणि तो देखील या ठिकाणी बचावले गेले. कारण खूप लांबवर होते, दोघांनाही बाद करण्याची संधी निर्माण झाली होती एका चेंडूवर, परंतु ते झालं नाही. आणि एक चांगला चेंडू होता, संधी होती, परंतु ती दवडली गेली आहे. मॅच मधील चुरस मात्र वाढत चालली आहे. ओह, जाफा, इट इज कॉल्ड जाफा, रिपर, ऐसे अलग अलग नाम अंग्रेजी में आपने सुने होंगे। जबकि जब मैं गूगल में पढ़ रहा था तो पता चला कि जाफा नाम का एक फल है जो इजराइल के कुछ पोर्ट के बाहर बनता है, और वहां से कोई नाम उद्भवित हुआ है। अनप्लेएबल बॉल। इस बार हुक करना चाहते थे, बॉल पुल हो गई, विकेटों के पीछे जाने की बजाय विकेटों के सामने चली गई। 1 रन और। विकी भोयर, देखिए चंद्रकांत जी, विकी भोयर ने अपनी आक्रामकता नहीं छोड़ी। सिचुएशन कुछ भी हो, अगर मैं गेंदबाजू, मेरे हाथ में बॉल है, अगर तुम्हारे हाथ में तलवार है तो मेरे हाथ में बम गोला है। ये अप्रोच विकी भोयर का पसंद आया।
इस बार भी जड़ में करने का प्रयास, बॉटम एंड का इस्तेमाल दीपक गढ़वी द्वारा। एक रन पूरा किया, दूसरा रन तेज भागकर पूरा किया। फ्लोरोसेंट ग्रीन कलर में जब वो दौड़ रहे थे ऐसा लगा मानो 2 CNG बस दौड़ रही है। आप देख रहे हैं डैडी स्कोर प्रेजेंट्स सुप्रीमो कप 2022। सुप्रीमो कप में स्कोर और डैडी स्कोर इसी की चर्चा है। इस बार भी बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल। दरअसल में दीपक गढ़वी भले ही बड़े शॉट्स नहीं खेल रहे लेकिन एक एक रन लेकर वो स्ट्राइक को घुमा रहे, जो अच्छी बात है चंद्रकांत। नक्कीच, म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर जिमी संधी मिळताच आक्रमण करतायत, परंतु जिमी आक्रमण करत असताना एका बाजूने जर पाहिलं तर सिंगल डबल्समध्ये धावा रूपांतरित करण्याचं काम ते मात्र दीपक देखील करताना पाहायला मिळत आहेत। डावाला पुढे नेण्याचं काम, कारण विकेट गेली आहे त्याचा दबाव न येऊ देता या डावाला पुढे न्यायचं ही रणनीती। ओह, लगभग तीसरी बार ये घटना हमने देखी है। 23 पर 1, विकी भोयर, खुद से खुददारी, टीम के साथ ईमानदारी, खेल के साथ वफादारी, ये है विकी भोयर की क्रिकेट की परिभाषा। बहुत ही लाजवाब गेंद, सुर्रा हुई, लेकिन एट द एंड ऑफ 3 ओवर्स 23 for 1, अब 30 गेंदे 48 रन। विकी भोईरचं कौतुक करावं लागेल, त्यांनी 2 षटकर टाकली, 1 विकेट घेतली आणि केवळ 12 धावा खर्ची केल्या विकी भोईरने। जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं। एयर इंडिया स्पोर्ट्स कालीना का ग्राउंड, रिक्वायर्ड इक्वेशन और पीछे नारियल के पेड़। सर, सोनमताई कळवत आहेत की ज्या वेळेला बॅटिंग करत असताना गांधारी किंग संघ देखील 3 षटकानंतर 23 धावा होत्या, परंतु 2 विकेट होत्या त्या ठिकाणी आणि इकडे जर पाहिलं तर 1 विकेट आहे, परंतु 3 चान्स देखील सुटलेले आहेत। तर मॅच रंगतदार अवस्थेमध्ये हळूहळू मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु मॅच मध्ये नक्कीच प्रेक्षक आनंद घेताना पाहायला मिळते। ती चौथी टीम कोण असणार आहे याची चर्चा संपूर्ण भारतात सुरू आहे, टेनिस क्रिकेट जगतात सुरू आहे। ती चौथी टीम कोण असणार आहे? पालघर आहे तिकडे, TWJ डॉमिनेटर पालघर टीम तिकडे पाहायला मिळाली, एंजल कोलकाता टीम तिकडे पाहायला मिळाली, काल ट्रायडंट नवी मुंबई उमर तिकडे पाहायला मिळाली आणि आता चौथी टीम कोणती असणार जी डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो चषकाच्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल? हरीश सर। अंगद पाटिल, पहला सुप्रीमो कप उनके लिए और पहले सुप्रीमो कप के पहले ही मैच में पहले ही ओवर में विकेट लेने की उन्होंने सिद्धि हासिल की। 30 गेंदे 48 रन, 30 चेंडू 48 धावा, 30 balls and 48 runs to win the match। धीमी गेंद थी इस बार, दीपक के लिए भी उसको पढ़ पाना थोड़ा मुश्किल था, लेकिन दीपक ने केवल बल्ले को आगे लाया और धकेलते हुए 1 रन लिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 24। दीपक 7 बॉल 8, जिम्मी 11 बॉल 15। एक सरप्राइज बॉल आश्चर्यचकित किया। नक्कीच, गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अंगद पाटील आले, जे आहेत पनवेल तालुक्यातील इनामपुरी गावचे खेळाडू, ज्याने इनामपुरीला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलं। पहिला सुरुवातीला प्रभावित करणारा चेंडू होता सर। इस बार बेहतर बॉल थी अंगद पाटिल की, गेंदों की भूल भुलैया समझ में नहीं आ रही है जिम्मी दरबार को। अंगद पाटिल एक ऐसे पेस पे बॉलिंग करते हैं, मिलिट्री मीडियम जिसको क्रिकेट में कहा जाता है, न ज़्यादा तेज न ज़्यादा धीमी गेंद। रजत भाटिया एक IPL में प्लेयर हुआ करते थे, कई बार मैंने इसका जिक्र भी किया है। बॉलर विद अ मिलिट्री मीडियम पेस। इस बार भी बॉल नीचे रही। अंगद पाटिल की 3 गेंदें हुई हैं और अंगद पाटिल ने परेशान कर रखा है। देखिए इस बार अवे फ्रॉम द बॉडी, जिम्मी बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे। तो जिम्मी दरबार कैच छूटने से पहले 6 बॉल में 12 बनाए थे और अब देखे तो 7 बॉल में 3। कैच छूटने के बाद जिम्मी थोड़ा स्लो हो गए। इस बार भी देखिए अंगद पाटिल जिम्मी दरबार को बांध कर रखा है। इसको दिस इज द स्ट्रेटेजी, मतलब कांधारी किंग्स का इनामपुरी का इनाम जिताने वाला अंगद पाटिल बन सकता है।
आता आतापर्यंत जर पाहिलं तर थोडासा दबाव जिमीने गोलंदाजांवर बनवला होता, परंतु अंगद पाटीलने आता माइंडशी खेळतायत त्यांच्या. पुढचा बॉल कोणता असेल आणि कुठे असेल हाच विचार करत असतील. इस बार पैरों के ऊपर आक्रमण थी, लेकिन शायद चैनल के बाहर लगी थी जिम्मी दरबार के लिए, लेकिन परेशानियां खत्म नहीं होती हुई. लेग बाय 25 पर 1. पहले 2 ओवर में जहां अच्छी स्थिति में थे, इस ओवर में रनों के लाले पड़ गए. मतलब चंद्रकांत जी, अगर आपको होटल जिंजर में खाना खाने की आदत पड़ जाए और अचानक फिर आपको टपरी पर आना पड़े, वैसी स्थिति है. 25 पर 1. म्हणून तर म्हटलं जातं ना सर, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. यहां पर एक कैच. रन नहीं बनने का फ्रस्ट्रेशन. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भर. रन नहीं बनने का फ्रस्ट्रेशन साफ नजर आया. अंगद पाटिल 1 ओवर 1 रन 1 विकेट. सबसे बड़ी बात यह है कि जो कैच छूटा था उसका जो नुकसान हो सकता था उसको काफ़ी कुछ हद तक उन्होंने रिकवर कर लिया है. इंश्योरेंस कंपनियां जैसे वैल्यू एयर बेच के साल्वेज कराते हैं, वो बिल्कुल उस तरह का साल्वेज यहाँ पर हो गया है. अब 24 गेंदे और मैच जीतने के लिए रन चाहिए 46. और 5वें ओवर के शुरुआत पर आंखों देखा हाल लेकर हमारे साथ इस वक्त जुड़ने जा रहे हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे, टूर्नामेंट सम्राट. धन्यवाद हरीश सर. परंतु मॅच मध्ये रंग भरले गेले आहेत. पहिल्या 4 षटकात जर पाहिलं तर दबाव निर्माण केला या ठिकाणी गांधारी किंग संघाने. 2 विकेट आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जिमी दरबार आहेत ज्याने एक मोठा फटका खेळला. 15 धावांवर बॅटिंग करतायत. 15 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत. जीवदान देखील त्यांना मिळाली, एक रनआउटच्या स्वरूपातील मिळालं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक कॅचही सुटली, परंतु मॅच ऑन आहे कारण 4 षटकं अजूनही बाकी आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज आपण महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईमध्ये आहोत. मुंबईच्या सांताक्रूज नगरीमधील या एअर इंडिया ग्राउंडवर डॅडी स्कोर प्रस्तुत असणारा हा क्रिकेटचा सोहळा म्हणजेच सुप्रीमो आपण पाहतोय. शिवसेना विभाग प्रमुख आमदार स्वतः संजय पोतने साहेब भाई, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री स्वतः डॉक्टर अनिल परब साहेब यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आणि बघता बघता ही स्पर्धा 9व्या पर्वात आली आहे आणि दरवर्षी स्वतःचे विक्रम तोडता तोडता ही पुढे निघाली आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला काहीतरी नाविन्य, टेनिस क्रिकेट विश्वाला काहीतरी भव्य दिव्य देण्याचा प्रयत्न या स्पर्धेने दरवर्षी केला आहे. आणि याही वर्षी खूप जे खेळाडू आहेत आपल्या अपेक्षांचं खूप मोठं, मुंबईत सर्वजण स्वप्नच घेऊन येतात आणि याही वर्षी जर पाहिलं तर स्वप्न घेऊन खूप सारे खेळाडू दाखल झालेत या मुंबई नगरीमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. मॅच मात्र महत्त्वाची हरीश सर, कारण अजूनही जर पाहिलं तर 4 षटकं बाकी आहेत. 46 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ असा आहे जो कधी गोलंदाजांच्या बाजूने जातो तर कधी फलंदाजांच्या बाजूने जातो आणि तो ज्यावेळेला दोघांच्या बाजूने जातो तुम्हा आम्हाला खूप आवडतो. आणि तो जर खेळ जर सुप्रीमो चषकात असेल तर मात्र त्याच्याहून दुसरं काही असू शकत नाही. आणि आता तो टप्पा आलाय ज्या ठिकाणी महत्त्वाचा वेळ आली आहे. चंद्रकांत, एक और इंटरेस्टिंग स्टैटिस्टिक्स मैं बताता चलूं. जिम्मी का कैच छूटा उसके पहले 6 बॉल में 12 रन बनाए थे, 200 का स्ट्राइक रेट था. और कैच छूटने के बाद जिम्मी जो है उसने 9 गेंदों में 3 रन बनाए, यानी कि 33.33. जो स्ट्राइक रेट जिम्मी का 200 का था, 6 बॉल 12, वही जिम्मी अब 15 बॉल 15 पे आ गया, स्ट्राइक रेट ऑफ 100. सो दिस इज क्रिकेट. गेम चेंजिंग ओव्हर बाय अंगद पाटील. नक्कीच ते षटक खूप महत्त्वाचं होतं. मुसाईतात गोलंदाजी करण्यासाठी, ही स्पर्धा खेळण्यासाठी मराठवाड्याच्या औरंगाबादवरून हा खेळाडू दाखल झालाय. नाव या ठिकाणी पाहायला मिळतंय मुसा पटेल, ज्याला मराठवाड्याचा मलिंगा म्हटलं जातं. मुंबईत दाखल झालाय आणि मॅन ऑफ द मॅचही घेतली आहे पट्ट्याने.
पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक कॅच मात्र गोलंदाज पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हा प्रयत्न फसतोय. आणखीन एक संधी गमावली गेली सर. देखिए अंपायर ने नो बॉल दी है, लूजनर बॉल. अब अगर है ना एक्चुअली स्क्रीन को आधे में डिवाइड करके मलिंगा की बॉलिंग, मतलब प्रदीप मलिंगा की बॉलिंग और मूसा की बॉलिंग को अगर आप कंपेयर करें ना, दोनों एक दूसरे की जेरोक्स कॉपी है, सिर्फ जस्ट लेफ्टी एंड राइटी. बट देखिए मूसा की जो लूजनर बॉल थी वो यहाँ पर थोड़ा कॉन्फिडेंस बढ़ा कर गई. फ्री हिट की बॉल आई जो जिमी दरबार को अब बड़ा शॉट खेलने के लिए प्रोत्साहित कर सकती है. स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंचा 28-2. जिमी फ्रीडचा चेंडू खेळतील. यावेळेला लगावलाय टोला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू आणि बचावले गेले त्या ठिकाणी. आणि काय झालंय, कॉम्बिनेशन नक्कीच त्या ठिकाणी नव्हतं, लक्षातही नव्हतं, ध्यानातही नव्हतं की ही फ्री हिट आहे. आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फ्री हिटवर रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होताना एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळते आणि जिमीच बाद झालाय पहा रनआउटच्या स्वरूपात. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1. फ्री हिट पर रन आउट होना मतलब अब इससे ज़्यादा और क्या उम्मीद की जा सकती है. जो जीवनदान मिला था ये टिपिकल जिमी है. अब उन्होंने वो जीवनदान वापस लौटा दिया. आपने मुझे दिया, मैं आपको देकर जा रहा हूँ, और उन्होंने हिसाब बराबर किया. बट व्हाट अ विकेट. जिमी दरबार खतरा बन सकते थे, लेकिन वहाँ पर राकेश कहार का बहुत बढ़िया थ्रो और आउट कर वापस लौटे जिमी दरबार. और अब जो है ये मैच लगभग 65% मुझे कांधारी किंग्स बांद्रा की तरफ नज़र आ रहा है, क्योंकि जिमी दरबार के पास वो क्षमता थी, वो नॉट आउट थे, उनकी आंखें जम चुकी थी. अब यहाँ पर नए बैटर का आना ये इस वक्त थोड़ा सा चुनौती भरा काम रहेगा. अशफाक येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. एका बाजूला जर पाहिलं तर संगनायक खेळताना पाहायला मिळत आहेत. दिलीप बिजवा आपल्याला पाहायला मिळतील, जे मध्य प्रदेशातील इंदोरचे खेळाडू आहेत. परंतु मराठवाड्याचा मलिंगा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न, सर त्यांच्या नशिबात विकेट होती, ती मात्र त्या ठिकाणी मिळाली. भले कॅचच्या स्वरूपात नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात या षटकामध्ये जिमीला बाद व्हायचं होतं ते झालेले आहेत. आणि मॅचमध्ये तो पकड मिळवण्याचा प्रयत्न कांधारी किंग संघाचा होतोय. परंतु LK स्टार राजकोट म्हणजेच हरसिद्धी संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. यावर्षी 70-70 बिग बॅश म्हणा, प्रहार ट्रॉफी म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर राष्ट्रवादी चषक म्हणा, या तीनही स्पर्धांमध्ये LK स्टार राजकोटने खूप चांगली कामगिरी केली आहे, हेही विसरून चालणार नाहीये. यावेळेला पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक रन तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे, तत्परता दाखवली, क्षेत्ररक्षक चेंडूवर आले, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. तो यहाँ पर एक रन लिया दिलीप बिंजवा ने. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन भी है, ये भी एक फर्क देखा जा सकता है. बट अगेन नाउ ये वो सिचुएशन है, मूसा जो है ये कितने मैच्योरिटी के साथ गेंदबाजी करेंगे. ये वो ट्रॉफी है, इटालियन टच 8 हिटिंग प्रक्रिया के जरिए इसको तैयार किया गया है. द सिल्वरवेयर, द ओरिजिनल वन एंड ओनली सुप्रीमो ट्रॉफी, नायाब ट्रॉफी. हो, आणखीन एक वेगवान क्रॉसआर्म असल्यामुळे थोडंसं अडथळा निर्माण होते फलंदाजांना गोलंदाजी समजण्यासाठी. आणि या ठिकाणी अंगतने तत्परता दाखवली आहे, कारण एक एक रन महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीने, आपल्या ॲक्शनने. या ठिकाणी मुसा जे औरंगाबादचे खेळाडू आहेत, खूप चांगल्या पद्धतीने मराठवाड्याचे खेळाडू या ठिकाणी आपला खेळ दाखवत आहेत. काल जर पाहिलं तर योगेश अण्णाला आपण पाहिलं होतं सर मराठवाड्याला रिप्रेझेंट करत असताना. आणि थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर कृष्णा गवळी हा देखील मराठवाड्याचाच खेळाडू, उस्मानाबादचा, तुळजापूरचा, ज्याने सर्वांना खूप प्रभावित केलं. पाहूयात दिलीप बिजवा या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात. मॅच संपलेली नाहीये, अजूनही संधी दोन्ही संघांना आहे. या ठिकाणी मोठमोठी आक्रमणं जर केली तर मॅच दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकते. यावेळेला थोडीशी कमी गती देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा पडतोय, बॉल थोडेसे शफल होऊन देखील खेळण्याचा प्रयत्न करत होते सर. देखिए मूसा भी अलग अलग लाइन पर अग्नि परीक्षा ले रहे हैं बैटर्स की. दोनों लेफ्टी बैटर्स है, इसलिए थोड़ी कंसिस्टेंसी भी मिल जाएगी. और यहाँ पर मूसा ने एक चीज़ जरूर की है कि अंगद पाटिल ने जो अच्छा ओवर करके दबाव बनाया था, वो दबाव को दुगना करने का प्रयास किया है.
नक्कीच त्या दबावाला वाढवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला संघाचे संघनायक आहेत दिलीप बिजवा, ते प्रयत्न करतील फलंदाजीचे. ओहो, यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. लेंथवर आले. मागील चेंडू थोडासा कमी गतीने टाकला, परंतु यावेळेला थोडासा जास्त गतीने टाकला. लेंथवर टाकला. विचार करत राहिले फ्रंट फुटला खेळू की बॅक फुटला खेळू. तोपर्यंत मुसाचा बॉल कीपरच्या हातातही गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते. वाकई में मूसा की तारीफ करनी होगी. स्टंप के एक तरफ निरंतरता से गेंदबाजी करना ये एक कला है. इफ बॉलिंग इज एन आर्ट, मूसा इज एन आर्टिस्ट. मुसा. हो, याही वेळेला ते पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी जरूर त्या ठिकाणी चुकली होती. रनआउटची शक्यता, कारण डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र बाद होण्याची संधी होती, परंतु तसं होऊ शकलं नाही. दबावात मात्र आता सध्याच्या घडीला हरसिद्धी LK स्टार संघ पाहायला मिळतोय. आणि बघता बघता हरीश सर 5 षटकं संपलेली आहेत. 31 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी जर पाहिलं तर या मॅचमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 71 धावांचं 71 धावांची आवश्यकता असताना, म्हणजे अजूनही 3 षटकांनी 40 धावा. हरीश सर, आक्रमण केलं तर हे अशक्य देखील नाहीये, परंतु मॅच तुम्ही मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे 65% ही मॅच कांधारी किंग संघाच्या बाजूने गेली आहे, परंतु प्रयत्न केले तर ही मॅच LK स्टार संघाच्या बाजूने देखील जाऊ शकते. ते प्रयत्न मात्र करावे लागतील. कोणती टीम जिंकणार? एका बाजूला जर पाहिलं तर मुंबईची कांधारी किंग आहे, दुसऱ्या बाजूला राजकोटची हरसिद्धी LK स्टार पाहायला मिळते. हरीश सर काय म्हणाल? 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 40 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, आणि मुंबईकर प्रेक्षक पहा अजूनही या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. नहीं, देखिए मेरे ख्याल से जो कृष्णा गौड़ी ने बैटिंग की उसको पकड़कर अब गेंदबाजी भी बहुत अच्छी हो रही है. जो कैच जिमी दरबार का छूटा था उसको भूल गए. बड़े जो खिलाड़ी होते हैं, जो बड़ी टीमें होती है ना, वो गलतियों को जल्दी भूल जाती है और रिकवर करती है. वो रिकवरी यहाँ पर जरूर कर ली है कांधारी किंग्स बैंड्रा की, जहाँ तक मैं बात करूँ. और अच्छी कैप्टनशिप देखिए, भूषण, किरण, ये कुछ सीनियर प्लेयर्स हैं, इनको अच्छा मार्गदर्शन मिल रहा है, एक दूसरे को पकड़कर चल रहे हैं. इट्स अ कलेक्टिव लीडरशिप. और अब 18 बॉल में 40 रन मुश्किल ज़रूर है, नामुमकिन नहीं है, लेकिन जैसा मैंने कहा कि 70 के ऊपर केवल एंजल कोलकाता ने ही स्कोर को चेस किया है. अगर ये आज हो जाता है तो बहुत अच्छी बात है. इसको बना डाला तो लाइव जिंगल आला, बराबर है. अब ये है 18 बॉल में 40. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो ट्रॉफी 9वं पर्व आणि 9व्या पर्वातील 4थ्या रात्रीतील शेवटची मॅच, शेवटचा सामना. विजेता सेमीफायनल मध्ये जाणारा, म्हणजे उपांत्य फेरीत जाणारा 4था संघ असणार आहे. आणि हा 4था संघ कोण असेल? एका बाजूला जर पाहिलं तर मुंबईचा संघ म्हणजेच कांधारी किंग्स, विकी कांधारी यांचा संघ, ज्या संघाचं व्यवस्थापन जर पाहिलं तर संतोष बंड आणि नितीन जंगम करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर LK स्टार हरसिद्धी संघ म्हणजेच राजकोटचा, गुजरातचा संघ आहे. यांच्यामधील मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहा प्रेक्षकांची गर्दी, दर्दी प्रेक्षक. याचमुळे म्हटलं जातं की मुंबईमध्ये दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, रबर बॉलने क्रिकेट, टेनिस बॉलने क्रिकेट, लेदर बॉलने क्रिकेट, प्लास्टिक बॉलने क्रिकेट, ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. आणि म्हणूनच की काय, क्रिकेटचा देव याच मुंबईत, म्हणजे क्रिकेटचा विठ्ठल याच मुंबईत जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. हो, यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडू टाकला जातोय थेट यष्टीरक्षकाची दिशा, आणि फलंदाज देखील आपली पावलं नक्कीच पॅव्हेलियनच्या दिशेने नेत आहेत. अंगद पाटीलने घेतली विकेट. रासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1. बहुत ही प्रभावशाली शुरुआत अंगद पाटिल द्वारा. पहला सुप्रीमो कप खेल रहे हैं और उन्होंने जिस तरह से बैटर्स को हैंडल किया है, काबिल तारीफ गेंदबाजी कही जाएगी. जगह पर खड़े रहकर देखिए उन्होंने खेलने का प्रयास किया, और अपना विकेट, इस तरह आप विकेट नहीं दे सकते, और विकेट का महत्व समझना चाहिए बल्लेबाज को. 31 for 4, और दबाव जो है पूरी तरह से, अगर मुंबई या जबान में मैं कहूँ तो इसको पाना पकड़ ट्रीटमेंट कहते हैं. मतलब पकड़ से पाने को स्ट्रॉन्ग कर दिया है. अब यहाँ से अब निकलना ये बहुत मुश्किल काम रहेगा. हालांकि चमत्कार हो सकते हैं, मैं मानता हूँ दिलीप बिंजवा को चमत्कार करना होगा. और इस वक्त लेकिन अंगद पाटिल की जो स्लो गेंदबाजी है वो वाकई में कारगर साबित हो रही है. दिस इज परफेक्ट एग्जाम्पल ऑफ हाउ यू शुड बॉल.
नक्कीच नेत्रदीपक सोहळा आपण पाहतोय. तब्बल 21 कॅमेऱ्याने 22 कॅमेऱ्याने हे लाईव्ह चित्रण आपण पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण 70 कडून हे काम देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने खूप सारं म्हणजेच प्रेक्षकांची संख्या लक्षणीय राहिली. प्रत्येक दिवशी स्टेडियम हाऊसफुल होताना पाहायला मिळाले. परंतु सध्याच्या घडीला चर्चा आहे अंगद पाटील आणि त्यांच्या व्हेरिएशनवाल्या गोलंदाजीची. हो, आणखीन एक चेंडू. अंगद पाटील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अंगद पाटील हे न सुटलेलं कोडं पाहायला मिळतंय एलके स्टार राजकोट संघाला. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकतायत आणि प्रत्येक चेंडू मागे फलंदाजाला एक प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर काही फलंदाज मात्र देऊ शकत नाहीयेत. 8 में से 6 गेंदें बिंदी गेंद है. बॉल का टप्पा, उसकी दिशा, उसकी गति, तीनों को अपनी कनीज बनाकर रखा है. नक्की हुकूमत म्हणतात ना ती आतापर्यंत तरी मिळवली आहे. यावेळी जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. फलंदाजीसाठी सागर त्रिवेदी जे गुजरातच्या पोरबंदरचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु एक व्हाईट बॉल येतोय. अवंतरच्या स्वरूपातील धाव येते. एक इंपॉर्टेंट सूचना देखिए, सामने की तरफ पावर चला गया, उसके वजह से 4 कैमरा बंद है. हमारे इलेक्ट्रिशियन जरा इसकी तरफ ध्यान दे. थैंक यू. अंगद पाटील परंतु प्रयत्न करावे लागतील सागर यांना. अंगदचा हा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर घेतली, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय तत्परतेने आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अशाच प्रकारचे प्रयत्न करावे लागतील कारण सुप्रीमो स्पर्धेची डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो स्पर्धेची वाट पाहिली 4 वर्ष आणि प्रत्येक खेळाडू जसं थोड्या वेळापूर्वी मुसाने सांगितलं मला वाटलंही नव्हतं की मला कधी सुप्रीमो खेळायला मिळेल परंतु हा खेळाडू खेळला नाही तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतला. खूप मोठी उपलब्धी होती त्यांच्यासाठी. यावेळेला एज घेतली जाते. बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जाईल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. प्रयत्न करतायत सागर आणि सागरच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दिलीप बिजवा आहेत. एक मोठे खेळाडू आहेत मध्य प्रदेश राज्यातील आणि ही स्पर्धा खेळण्याचा म्हणजे सुप्रीमो खेळण्याचा अनुभव देखील इंदोरच्या संघातून त्यांना आहे. तर आज कशा प्रकारची कारण संघाला गरज आहे आणि एक मोठा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना त्याला आपण पाहतो आणि या सुप्रीमोचा असणारा अनुभव कामी येईल का? मोक्याच्या क्षणी मोठमोठे फटके येतील का दिलीप बिजवा यांच्या बॅटमधून? त्याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये. कारण समोर जर पाहिलं वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी करतायत अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील इनामपुरी गाव या खेळाडूच्यामुळे नक्कीच झोतात आलंय. हो, यावेळेला थोडासा वेग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. अंगद 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 जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 नंबर 1. अंगद पाटिल की तारीफ की जाए उतनी कम है. अंगद पाटिल की गेंदबाजी को बिल्कुल भी पढ़ नहीं पा रहे हैं और यहाँ पर बल्लेबाजों की गलती की वजह से विकेटें जा रही है. देखिए अंगद पाटिल उनको ललचा रहे हैं. अंगद पाटिल की गेंदें कहाँ टर्न होगी नहीं जानता. अंदर आएगी, बाहर जाएगी, ऊपर उठेगी, नीची रहेगी. अंगद पाटिल की गेंदें ये जीव शास्त्र में एक जंतु हुआ करता था अमीबा की तरह गेंदें उनकी जा रही है और उसको पढ़ना एलके स्टार राजकोट के लिए अब असंभव सा हो गया है. नक्कीच सर. आणि परंतु प्रयत्न करावे लागतील. अंगदने आतापर्यंत खूप प्रभावित केलंय. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकलाय आणि प्रभावित करणारा टाकलाय. यावेळेला पुन्हा कमी गती. त्याला पुढे खेळलं. मिड ऑफच्या दिशेने बॉल जाईल. 1 रन तिकडे घेतली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल आणि बघता बघता 6 षटकं या ठिकाणी संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 36 झाली आहे. अंगदचं कौतुक याकरता करू. 2 षटकं टाकली, 6 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या अंगद पाटील यांनी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. सर खेळाडू ज्या वेळेला येतात ना म्हणजे आपण दररोज जर पाहिलं तर असे काही खेळाडू ज्यांनी खूप प्रभावित केलं. आज कुणाला वाटलंही नसेल की आज ज्यावेळेला प्रेक्षक घरी जातील जाताना कृष्णा गवडी हे नाव बरोबर घेऊन जातील, अंगद पाटील हे नाव बरोबर घेऊन जातील, मुसा हे नाव बरोबर घेऊन जातील. परंतु खेळाडूंचा परफॉर्मन्स नावांपेक्षा माझ्या मते खेळाडूंचा परफॉर्मन्स त्यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवतो आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी आहे. डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो.
बैटिंग पावर प्ले लिया गया। जी हाँ, आपने बिल्कुल सही फरमाया। देखिए, हर गांव में, हर मोहल्ले में, हर शहर में खिलाड़ी मेहनत कर रहे हैं। एक एक समय हुआ करता था, मेट्रोपॉलिटन सिटी से क्रिकेटर आते थे, फिर छोटे शहरों से आना शुरू हुए, छोटे गांव से आना शुरू हुए, छोटे कस्बों से आना शुरू हुए। ये बदलाव की आंधी है। अब यहाँ पर परफॉर्म करेगा वही टिकेगा। जो शिकेल तो टिकेल, जो कहा जाता है ना, यानी कि अगर आप सीखोगे तो आगे बढ़ोगे। अब कोई एक या दो खिलाड़ियों की इजाराशाही मोनोपोली का दौर नहीं रहा। ये मैं यहां पर बताना चाहूंगा। देयर इज नो मोनोपोली ऑफ एनी प्लेयर नाउ इन इंडियन क्रिकेट। राकेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू 35 धावांची आवश्यकता. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षकाचा नक्की चेंडूची फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळाली. जो नक्कीच बरोबर म्हटलं तुम्ही हरी सर. आता क्रिकेट सर्व दूर पोहोचलंय. एक काळ असा होता, क्रिकेट ठराविक शहरांपुरतं मर्यादित होतं. म्हणजे मी असं म्हणेल की आजही मुंबई पुण्यात चांगलं क्रिकेट खेळलं जातं, ठाण्यातही चांगलं क्रिकेट खेळलं जातं, परंतु क्रिकेट आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलंय. तिकडनं देखील एक एक खेळाडू येत आहेत आणि आपली छाप सोडतायत या टेनिस क्रिकेट जगतावर. यावेळेला पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मॅचवर पकड आता मिळवलेली आहे, कारण जे अंगद पाटील सामन्यातील टर्निंग पॉईंट राहिले, जिमी दरबारने जी सुरुवात केली होती ना, असं एक कांधारी किंगच्या गोटात देखील थोडीशी खळबळ होती, घबराट होती जोपर्यंत जिमी होते. परंतु एकदा का जिमी गेले, तुम्ही म्हणाल तसं हा संघ थोडासा निश्चिंत झाला असेल, परंतु हा संघ थोडासा वेगळाच खेळताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. पहा, पहिल्या डावामध्ये देखील किरण पवारने षटकाराने सुरुवात केली आणि दुसऱ्या डावात देखील आक्रमक खेळ केला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने लॉफ्ट करताना पाहायला मिळतात. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय, परंतु बॉल अडवला जातोय. तोपर्यंत दुसरी ही धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वर. सर, अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करावे लागतील. 9 गेंदों में 31 थोड़ा मुश्किल है। बैटिंग पावर प्ले का ओवर जरूर है, लेकिन 5 चोटी के बल्लेबाज आउट हो चुके हैं। मतलब जो हार्ड हिटिंग बैटर्स जो है वो अब डगआउट में आराम फरमा रहे हैं। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याला पाठवला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला आणि खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी म्हणावे लागतील. आउटफिट थोडीशी स्लो होती त्या ठिकाणी. बॉलला ढकलला आतमध्ये आणि असं वाटत होतं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतंय सर. देखिए, फुल टॉस बॉल पर इतना बढ़िया शॉट था, लेकिन उसको भी रोक दिया गया। यानी कि अब सारी चीजें जो है, किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है। वो यहाँ पर कांधारी किंग्स के बारे में हम कह सकते हैं। 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एलके स्टारला निस्तार स्ट्राईकवर आहेत. या बॉलला मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, थोडासा बॉल बाजूला गेला आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि हा चेंडू जर पाहिलं तर थोड्या चुका प्रतिस्पर्ध्यांना मॅचमध्ये घेऊन येतात सर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चंद्रकांत, बीच में जो 2-3 ओवर में डॉट बॉल्स आए अंगद पाटिल के सामने, अगर उन अच्छी गेंदों पर कम से कम बॉल को ढकल के, जो मुंबई भाषा है ढकलना, पुश करना, वो भी अगर एक एक ले लेते, 5-7 रन और ऊपर होता इस वक्त इक्वेशन, एंड दे कुड हैव डन इट। राकेश, यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला, परंतु कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या दिशेने चेंडू जाईल आणि बघता बघता 7 ओव्हर हरिसर या ठिकाणी संपतायत आणि 7 ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 47 आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे, जिकडे 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे आणि प्रयत्न करावे लागतील त्यासाठी देखील. पाहूया, आपण पाहत आहोत डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो ट्रॉफी. हे पर्व हा हंगाम देखील जबरदस्त राहिला. आमच्या समालोचन कक्षात देखील जर पाहिलं तर आमचे तब्बल 10 समालोचक आणि खूप सर्वांनीच दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ह्या पर्वामध्ये देखील जी चुरस सुप्रीमोमध्ये पाहायला मिळते ते सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळालं. किंबहुना त्याही पुढे जाऊन या वर्षी देखील या स्पर्धेच्या आयोजकांनी मात्र सर्वांची मनं जिंकली आणि भव्य दिव्य आयोजन याही पर्वात सादर करताना पाहायला मिळाले. 6 चेंडू शेवटचे 24 धावांची आवश्यकता. डॅडी स्कोर प्रस्तुत सुप्रीमो ट्रॉफी 9व पर्व. 3 क्वार्टर फाइनल में 2 क्वार्टर फाइनल जो है जिसमें पहले बैटिंग करते हुए टीमें जीती है, कंफर्टेबल विन।
TWJ Dominator won by 30 runs. यावेळेला लगावलाय टोला, समोरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. बॉल एक धाव तर तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलाय. बॅट फिरवण्यापासून पर्याय नाहीये, कारण ज्या स्पर्धेची वाट पाहिली आणि त्या स्पर्धेतून जर का पराभूत झालं तर माघारी परतावं लागेल. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नॉकआउट, बाद फेरी. जे काही करायचे तुम्हाला या 2 तासात करायचंय, पुन्हा रिपीट होणार नाही. इकडे खोलवर टप्प्याचा बॉल लगावलाय टोला, परंतु तिकडे आहे क्षेत्ररक्षक, सुटली जाते कॅच. आणखीन एक कॅच सुटली जाते या डावात, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाही, परंतु त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाकडून कॅचही सुटली. देखिए मेरे ख्याल से ये कैच छूटने का ज़्यादा गम नहीं है. कांधारी किंग के जो मैनेजर है वो उनको मैच के बाद थोड़ा प्यार से समझाएंगे, कल के लिए जरा अच्छा करना. कांधारी किंग्स, विकी कांधारी अँड कंपनी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. मलिंगा म्हणजेच मुसा पाटील यांनी देखील खूप प्रभावित केलं. राकेश यांनी खूप प्रभावित करणारी कामगिरी केली. अंगद पाटील हे ते नाव आहे ज्या नावाने मात्र या मॅचचं गणितच बदलून टाकलं. आणि विकी भोईरला कोण विसरेल, ज्याने सुरुवातीचा दबाव निर्माण केला आणि चांगली कामगिरी केली. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने केवळ ढकललाय. औपचारिकतेच्या दिशेने आता वाटचाल होताना पाहायला मिळते. आता केवळ औपचारिकता राहिली आहे. 2 चेंडूमध्ये 21. चौथा संघ कोण असणार आणि चांगल्या स्थितीमध्ये आता कांधारी किंग्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 50 जरूर झाली आहे, परंतु केवळ आता औपचारिकता बाकी आहे. एक पालघरचा संघ होता, एक कलकत्त्याचा संघ होता. काल जर पाहिलं तर ट्रायडंट नवी मुंबई अर्थातच मुंबईच, आणि आज देखील जर पाहिलं तर कोणता संघ असेल तो मुंबईचा असेल का? 2 चेंडू मात्र आपण वाट पाहूयात, कारण रिझल्ट आलेला नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळाने मात्र तुमचं आमचं अगदी आयुष्य बदलून सोडलंय. तुम्हा आम्हाला जी ओळख निर्माण करून दिली आहे ना, ती देखील या क्रिकेटच्या खेळानेच दिली आहे. आणि म्हणूनच आम्ही एकत्र येतो याच क्रिकेटच्या खेळासाठी. कमी गतीने चेंडू जरूर टाकला होता, एका धावेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न, परंतु माघारी पाठवलंय. तुम्ही स्ट्राईक घ्या आणि जवळपास आता विजय सुनिश्चित. विकी कांधारी अँड कंपनी काही क्षण दूर आहे या स्पर्धेच्या सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीत जाण्यासाठी. आणि या स्पर्धेतील चौथा संघ मुंबईचा बांद्र्याचा आहे. कांधारी किंग्स, विकी कांधारी आणि कंपनी चौथा संघ. 4ही संघ फिक्स झाले जे उपांत्य फेरीत दाखल झालेत. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष ज्या स्पर्धेवर असतं. आजची चौथी रात्र. कांधारी किंग्स आज खऱ्या अर्थाने किंग्स ठरताना पाहायला मिळत आहेत. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ